AI मुळे जॉब धोक्यात आहेत का खरंच? हो आणि नाही दोन्ही उत्तरं आहेत. तुम्हाला इंटरनेटवरचे लोक काय म्हणून ओळखतात, की चांगली इमेज पाहिजे तुम्हाला की ती इमेज कशी पाहिजे हे तुम्ही ठरवा. प्रेक्षकांपैकी कोणाला आपला YouTube चॅनल सुरू करायचाच आहे, तर काय प्रोसेस असेल? पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या की मी कशात चांगला आहे. तुमचा टार्गेट ऑडियन्स एज जर थोडंसं 30-35+ असेल तर फेसबुक अजूनही तुमच्यासाठी फार चांगलं माध्यम आहे. जर तुमचा टार्गेट ऑडियन्स 30च्या आतला असेल तर आता इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे चांगलं माध्यम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. सुरुवात स्टेप बाय स्टेप करावी. असं स्टेप बाय स्टेप करताना तुम्ही ज्या दोन गोष्टींचा उल्लेख केला की सोशल मीडियाचा वापर आणि AI चा वापर, ह्या दोन गोष्टींचा वापर फार चांगल्या पद्धतीने केला तर पैसे पण वाचू शकतात. AI म्हणजे नक्की काय? पहिलं म्हणजे प्रेडिक्टिव्ह AI आणि दुसरं असतं जनरेटिव्ह AI. आपण जे वापरतोय सर्वसामान्य माणसं गेली 1.5-2 वर्ष आणि ज्या AIचं बरंच नाव चाललेलं आहे ते जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे काय? काहीतरी निर्माण करणारं AI. व्ह्यूज म्हणून पैसे मिळत नाही. स्वप्नील, सोशल मीडियावर जर तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल, 3 टिप्स काय? सगळ्यात पहिला अगदी बेसिक टिप, सुरुवात करा. मला काय वाटतं याच्यापेक्षा लोक काय सर्च करतात, लोकांना काय पाहिजे आहे, लोकांचा प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह होईल, हे जर जास्त चांगल्या पद्धतीने सांगता आलं तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने आपलं चॅनल, कंटेंट किंवा बिझनेस प्रमोट करू शकतो. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्समध्ये स्वागत करते. काय मग आमचे एपिसोड आवडत आहेत ना? वेगवेगळ्या क्षेत्रातले इंटेलिजंट लोक येऊन तुमच्याशी गप्पा मारतायत, त्यांचे अनुभव शेअर करतायत. आजचा एपिसोड सुद्धा असाच स्पेशल आहे, कारण आजचे आपले गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहेत आणि आजचा हा एपिसोड खूप स्पेशल होणार आहे. माहिती आहे का? कारण इट इज ऑल अबाउट डिजिटल मार्केटिंग अँड AI. AI म्हणजे ऐकून माहिती असेल, पण नक्की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, AI म्हणजे काय? सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. AI येणार आहे, डिजिटल मार्केटिंग ह्याच्यामुळे सगळ्यांचे जॉब जाणार आहेत. पण तसं होणार आहे का खरं? या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर स्वप्नील नरके. त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये PhD केलेली आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं आणि त्याचबरोबर 10 वर्षांचा त्यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये अनुभव आहे. सो लेट्स वेलकम डॉक्टर स्वप्नील. नमस्कार. नमस्कार मॅडम. वेलकम टू इंटेलेक्च्युअल टॉक्स. थँक्यू सो मच. आज इथे आलात तुम्ही. कसं वाटतं येऊन? धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला तुमच्याशी आणि तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी दिलीत आणि AI आणि डिजिटल मार्केटिंग ह्या जगामध्ये आपण आज सफर करण्याची एक संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार. मला छान वाटतं इथे येऊन, कारण जो विषय आपण म्हणतोय डिजिटल मार्केटिंग आणि AI, तर तुम्ही जे म्हटलं की लोक घाबरत आहेत, तर ही भीती लोकांची घालवण्यासाठी आजचा हा पॉडकास्ट फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय. कारण ह्याच्यामध्ये समज, गैरसमज दोन्ही आहेत आणि काही गोष्टी खूप पॉझिटिव्हली आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या तर लोकांचे गैरसमज दूर होऊन त्यांचं पुढं चांगल्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू होईल आणि डिजिटल मार्केटिंग आणि AI मध्ये तेही चांगल्या पद्धतीनं करिअर आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतील असं मला वाटतं. कारण इथे भीतीचं वातावरण पसरलंय सगळ्यांमध्ये. AI, क्लॉड, ChatGPT, जॉब जाणार आहेत. मग हे खरंच आहे का स्वप्नील? म्हणजे आपण सुरुवात व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग ह्याच्यापासून करूया, मग आपण हळूहळू जाऊया तिकडे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, काय करतोस तू? अगदी सोप्या भाषेमध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असं जर समजून घेतलं तर आपण म्हणू की मार्केटिंग म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट, सर्व्हिसचं प्रमोशन डिजिटल माध्यमं किंवा ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये इंटरनेट वापरून करणं आणि आजकालच्या भाषेमध्ये मोबाईलवरती तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस विकणं, याला आपण म्हणू डिजिटल मार्केटिंग. ही कुठली बुकीज डेफिनेशन नाही, ही साध्या सोप्या भाषेतली डेफिनेशन झाली. आता डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक गोष्ट नाही खरं सांगायचं तर. जसं आपण ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणतो म्हणजे पुरातन किंवा जुन्या जमान्यापासून चाललेलं मार्केटिंग म्हणजे TV, रेडिओ, होर्डिंग, न्यूजपेपर, पॅम्पलेट, कोल्ड कॉलिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तसं डिजिटल मार्केटिंगमध्ये एकच गोष्ट नाही, तिथंही वेगळ्या वेगळ्या 5-6 गोष्टी आहेत. जसं की न्यूजपेपरची ॲड एखाद्या कंपनीसाठी म्हणजे ज्वेलरसाठी चांगली चालेल, पण ज्वेलरसाठी कोल्ड कॉलिंग चालणार नाही. एखाद्या हॉस्पिटलसाठी एखादी रेडिओ ॲड चांगली चालेल, पण त्यांच्यासाठी होर्डिंग, पॅम्पलेट मे बी फार चालणार नाहीत. सो काही इंडस्ट्रीजसाठी, काही प्रॉडक्टसाठी काही माध्यमं फार चांगली असतात, पण काही माध्यमं कमी उपयोगाची असतात. असंच डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याला आपण म्हणू वेज ऑफ डिजिटल मार्केटिंग. तर पहिला वे आहे SEO.
SEO म्हणजे काय, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे थोडक्यात आजकाल आपल्याला काहीही पाहिजे असेल तर आपण गुगलवर जाऊन शोधतो, की आपण म्हणतो केक शॉप नियर मी, आपण म्हणतो जिम नियर मी, सलोन नियर मी. तर हे सगळं शोधल्यावर आपल्या कंपनीची वेबसाईट असेल किंवा गुगलवर असणार आपलं लिस्टिंग असेल, हेच वर दिसणं. मग वर दिसल्याने काय फायदा होतो, जास्तीत जास्त लोक क्लिक करतात आणि आपल्याला बिझनेस मिळतो. याला म्हणतात SEO. दुसरा प्रकार आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, ट्विटर असेल किंवा स्नॅपचॅट असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडियाच्या, ह्याचा चांगल्या पद्धतीने वापर करणं हे पण डिजिटल मार्केटिंगमध्ये येतं. मग याला म्हणतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन किंवा सोशल मीडिया मार्केटिंग. मग अशी आपण गुगलचा उल्लेख केला आणि म्हटलं की गुगलमध्ये रँकिंगला येणं. पण गुगलमध्ये आणखी एक प्रकार असतो की पेड ॲड. डिरेक्टली आपण पैसे देऊन गुगलला आपली ॲड दाखवू शकतो. हे झालं तिसरा प्रकार, त्याला म्हणतात सर्च इंजिन मार्केटिंग. ओके, SEM. त्यानंतर आपलं इथं अफिलिएट मार्केटिंग. बऱ्याच लोकांना उत्सुकता असते की डिजिटल मार्केटिंग किंवा मी सोशल मीडियामधून पैसे कमवतो, ह्याच्याविषयी आपण डिटेल बोलू नंतर. पण हा एक चौथा प्रकार झाला, याला म्हणतात अफिलिएट मार्केटिंग किंवा त्याच्याशीच संलग्न एक झालं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, की मी भरपूर एक प्रभावशाली फिगर बनतो सोशल मीडियावरती, ज्याच्यामध्ये मला सबस्क्रायबर मिळतील, मला व्ह्यूज येतील. तर हे झालं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. ईमेल मार्केटिंग असतं, व्हॉट्सअप मार्केटिंग असतं. सो ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग. सो असे डिजिटल मार्केटिंगमध्ये पण 5 ते 6 प्रकार आपण मेजरली बघतो आणि या सगळ्याचं मिळून डिजिटल मार्केटिंग होतं. सो डिजिटल मार्केटिंगमध्ये फक्त सोशल मीडिया, फक्त यूट्यूब, फक्त फेसबुक, फक्त इंस्टाग्राम असं नाही आहे. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये पण वेगळे वेगळे वेज आहेत आणि आपल्या इंडस्ट्रीसाठी आपल्याला काय परवडतं, आपल्यासाठी काय उपयोगी आहे हे फाइंड आउट करून ते चांगल्या पद्धतीने वापरणं, ह्याला डिजिटल मार्केटिंगचा चांगला वापर म्हणतो आपण. आणि आम्ही असेल ॲज अ नोकरदार म्हणा किंवा कंपनीचे बिझनेस ओनर्स असतील, यांनी हेच चांगल्या पद्धतीने वापरून डिजिटल मार्केटिंगचा चांगल्या पद्धतीने वापर करून आपला बिझनेस ग्रो करू शकतो. व्हेरी गुड स्वप्नील, खूप छान सांगितलंस तू. पण मला इथे एक जाणून घ्यायला आवडेल की ते ज्यांची दुकान आहेत, ओके, तर ते ऑनलाईन याला कचरतात, बरोबर. तर मग ते ट्रान्झिशन गरजेचं आहे का? म्हणजे ज्यांची दुकानं फिक्स्ड आहेत, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ऑनलाईन येता, तुम्ही जगभरात पोहोचता, तुम्ही दुकानात राहिलात तर तुम्ही त्या एरियापुरती मर्यादित. मग त्या लोकांनी ऑनलाईनवरती येणं किती गरजेचं आहे आणि काय फायदे आहेत ऑनलाईनवर येणं किंवा सोशल मीडियावर येणं? ॲब्सोल्युटली. तुम्ही स्वतःच एक आत्ता पॉईंट मांडला की भौगोलिक मर्यादा किंवा भौगोलिक सीमा राहत नाहीत जर तुम्ही ऑनलाईन आला तर. सो तुम्ही आज एक अगदी आपण आपले गावाकडचे मित्रमैत्रिणींचे उदाहरण किंवा गावाकडं तुमचं एक साधं ब्युटी पार्लर आहे किंवा मेकअप आर्टिस्ट आहे, तुम्हाला कदाचित ह्या ऑनलाईन येण्यामुळे मुंबई पुण्यातून एखादी ऑफर किंवा बोलवणं येऊ शकतं. तर हे सगळं ऑनलाईनमुळे शक्य होऊ शकतं. आता हे का शक्य होतं, तर यासाठी एक कॉन्सेप्ट सांगतो मी पहिल्यांदा. ह्याला म्हणतात इंटरनेट पेनिट्रेशन. म्हणजे काय की एखाद्या एरियामध्ये, एरिया म्हणजे सिटी, एखादं शहर, एखादं स्टेट, एखादं राज्य किंवा देश, जगात इंटरनेट किती वापरलं जातं, ह्याला म्हणतात इंटरनेट पेनिट्रेशन. आपण जर डेटा बघितला, आणि हा डेटा गुगलवर अवेलेबल आहे, 2011 मध्ये भारताचं इंटरनेट पेनिट्रेशन किती होतं असं जर बघितलं तर ते 10% होतं. म्हणजे त्यावेळची पॉप्युलेशन, भारताची लोकसंख्या आपण 100 करोड पकडली, 10 करोड लोक इंटरनेट वापरायचे. आज तोच आकडा 70%च्या वरती पोहोचलाय. म्हणजे 140 करोडच्या भारतीयांमध्ये 100 करोड लोक इंटरनेट वापरतात. आणि ह्या 100 करोड लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणलं आता, तर त्यांच्या हातात असणारा मोबाईल ह्यापेक्षा साधं सोपं माध्यम आत्ता अवेलेबल नाही आहे. सो तुम्ही जे म्हणलात की तुमचा बिझनेस लोकल असो किंवा ग्लोबल असो, ह्या 100 करोड लोकांपर्यंत, म्हणजे अगदी आपण भारताचंच उदाहरण घेतलं, ह्या 100 करोड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्यापेक्षा चांगलं माध्यम नाही. दुसरं, कॉस्ट. तुम्ही जे लोकल बिझनेस म्हणला किंवा अगदी माझ्या अपार्टमेंटमध्ये मी केक बनवायचे वर्कशॉप घेते, तर मला आज एक होर्डिंग लावणं उपयोगाचं पण नाही आणि परवडणारं पण नाही. सो एक होर्डिंग लावायचं म्हटलं तर पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये लाख रुपये कमीत कमी लागू शकतात आणि त्याचा तेवढा फायदा येणार नाही, कारण तुम्ही एका छोट्याशा एरियामध्ये ते तुमचे प्रॉडक्ट सर्व्हिसेस विकताय. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये 100 रुपये, 1 किलोमीटरचा एरिया, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. दुसरं, तुमचा एखादा समजा शूजचा बिझनेस आहे आणि तो वर्षानुवर्ष तुमच्या 2 पिढ्या तुमच्या गावात चालू आहे. आता तुमची कॉम्पिटिशन तुमच्या शेजारचं दुकान आणि तुमच्या शहरातल्या दुकानाबरोबर राहिली नाही, कारण तो शूज नायकीचा शूज असेल तर फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर तो शूज डिरेक्टली दिल्लीतून किंवा ग्लोबली कुठूनही मागवू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे जो बिझनेस होणार होता, गेली अनेक वर्ष होत होता,
तो आता ऑनलाईनच्या माध्यमातून दुसऱ्या शहरातून, दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या देशातून होऊ शकतो. सो तुम्ही आत्ता फक्त लोकल टार्गेट ऑडियन्स घेऊन बसला तर तसं चालणार नाही. सो याचं उत्तर त्याचं आहे की तुम्हाला ग्लोबल बनायला लागेल, बाय चॉईस, बाय फोर्स. नाही बनला तर तुम्ही थोडंसं मागं पडाल आणि मग तुमचा बिझनेस रेस्ट्रिक्टेड होईल. सो ह्यासाठी तुम्हाला ऑनलाईन येणं आजकाल गरजेचं आहे. आणि आत्ताची जी पिढी आहे, जी आत्ता येऊ घातली आहे, जी डिसिजन मेकर ज्याला म्हणतो आपण, सो जी 18, 19, 20 आता जी डिसिजन मेकर बनणार आहे, ज्यांच्या हातामध्ये आता जॉब, पैसा येणार आहे, ते ज्यावेळी प्रॉडक्ट खरेदी करायला लागतील तर ते बऱ्यापैकी ऑनलाईनच खरेदी करणार आहे. सो अगदी चहाची फ्रँचायझी पासून शूजच्या दुकानापर्यंत बिझनेस कुठलाही असो, की मग असे एक्झाम्पल दिलं, केक वर्कशॉप असेल किंवा मेकअप आर्टिस्ट असेल, तुम्हाला ऑनलाईन यायला लागेल. त्याचे फायदे बरेच आहेत, तोटे असतील एखाद दुसरे, पण फायदे बरेच आहेत. तर हा रेशो लक्षात घेता तुम्हाला यायला. मला तोटे काय आहेत जाणून घ्यायला. तोटे असे ऍजसच नाही आहेत. तोटे म्हणजे काय, मग तुम्हाला ऑनलाईन येण्यासाठी जो पहिला रेजिस्टन्स आहे तो क्लिअर करायला लागेल, की मला मोबाईल जमत नाही, मला डिजिटल मार्केटिंग येत नाही, मला हे इंटरनेट म्हणजे काय कळत नाही, मला फेसबुक कसं वापरायचं कळत नाही, इंस्टाग्राम. हा जो तुमच्या डोक्यामध्ये असणारा पहिला बॅरियर किंवा रेजिस्टन्स आहे तो काढायला लागेल. सो याला तोटा असं म्हणता येणार नाही. आजकाल मोबाईलमध्ये म्हणजे पहिल्यांदा एक वेळ होती ज्यावेळी एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर स्टुडिओ बुक करून एडिटिंग, शूटिंग पासून पैसे खर्च आणि वेळ लागायचा. आज तुम्ही मोबाईलमध्ये साधा सिंपल व्हिडिओ बनवून एडिट करायला, अतिशयोक्ती नाही पण तुमची 8, 9, 10 वर्षाची मुलं पण फार छान व्हिडिओ बनवून फार छान व्हिडिओ एडिट करतात. मग हा पहिल्यांदा तुम्हाला बॅरियर काढायला लागेल आणि थोडा वेळ द्यायला लागेल, पहिल्यांदा शिकायला वेळ लागेल. सो तोटे असंच नाही, पण तुम्हाला वेळ देणं, तुमच्या रेग्युलर शेड्यूलमधनं वेळ काढणं. तुम्ही आता ऑफलाईन बिझनेस करताय तर ऑनलाईनकडे लक्ष देण्यासाठी थोडासा एक पहिला इनिशियल वेळ देणं, या सगळ्या गोष्टी करायला लागतील. त्यामुळे तोटे असंच नाही, थोडासा एक मेंटल बॅरियर आणि थोडासा काय म्हणतात कन्स्ट्रेंट पार केला की ऑनलाईनच्या दुनियेमध्ये तुमचं फार चांगलं स्वागत होईल. पण स्मॉल स्केल बिझनेस जे आहेत ज्यांचे किंवा मिड स्केल, त्या लोकांनी ऑनलाईनमध्ये जर प्रवेश केला तर त्यांना त्याचा फायदा आहे का? कारण विचारते, बहुतांश लोक सतत मोबाईलमध्ये असतात. बरोबर. सो असं मी ऑब्झर्व केलंय की तुम्ही सतत मोबाईलमध्ये असल्यावर फॅमिली टाइम कॉम्प्रोमाइज होतो कुठेतरी, जो पूर्वीच्या काळात होत नसे, कारण लिमिटेड होतं. तर तोट्यामध्ये मला असं वाटतं की हा एक तोटा म्हणायला हरकत नाही. काय आहे तुझा त्याच्यावरती पॉईंट ऑफ व्ह्यू? सो या दोन वेळी बघूया. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की तुमचा मोबाईल मधला टाइम वाढेल कदाचित, ऍज अ बिझनेस म्हणतो आपण. मान दुखायला लागते, डोळे दुखायला लागतात. ऍज अ व्ह्युअर ते आहेच. म्हणजे आज नंबर्स बघितलं तर 8-8 तासाच्या वरती दिवसाचे मोबाईल बघणारे लोक आहेत. तर ऍज अ व्ह्युअर बघितलं आपण बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हनं बघू, जो आपण आता मुद्दा बोलतोय, की जिथं आपण आपल्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी ऑनलाईन आलो आणि मग ऑनलाईनमध्ये आपण मोबाईलमध्ये लक्ष घालून आपले प्रॉडक्ट सर्व्हिस विकायला लागलो. मग व्हिडिओ एडिटिंग असो, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपलं लिस्टिंग असो, ऑर्डर घेणं, कमेंटला रिप्लाय करणं, ह्यात वेळ जायला लागला. पण मग याचा एक चांगला मुद्दा असा की तुम्ही ऑफलाईन करताना पण घराच्या बाहेर राहून, फॅमिली पासून लांब राहून त्या दुकानामध्ये दिवसातले 12 तास बसतच होतात. कदाचित तुम्हाला एका लिमिट नंतर चांगलं ऑनलाईन प्रमोशन केल्यानंतर असं होईल की घर बसल्या तुम्हाला ऑफलाईन पेक्षा डबल बिझनेस यायला लागेल आणि मग तुमचा थोडासा फॅमिली टाइम पण वाढू शकतो. पण यासाठी कष्ट, सातत्य, क्रिएटिव्हिटी या गोष्टी महत्त्वाच्या पर्याय नाही. म्हणजे इतकं पण सोप्या साध्या पद्धतीने ते होणार नाही. त्याच्या मागे मेहनत लागेल, कष्ट लागतील. कन्सिस्टन्सी आणि क्रिएटिव्हिटी काय इम्पॉर्टंट आहे सोशल मीडियावर तुम्हाला जर तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा असेल तर? ओके, ह्याचं उत्तर देण्याआधी मी एक शब्द उच्चारतो, तो म्हणजे अल्गोरिदम. फार लोक ऐकतात अल्गोरिदम काय असतं. सो कन्सिस्टन्सी हे बऱ्याच प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदममध्ये आहे की एखादा कंटेंट क्रिएटर, सो तुम्ही, मी, आपण कंटेंट क्रिएटर आहोत, तर एखादा कंटेंट क्रिएटर किती सातत्यानं, मग ते सातत्य असं लेबल नाही लावायचं की दिवसाला 5 व्हिडिओ, दिवसाला 2 व्हिडिओ. तुमचा फॉर्मॅट असा आहे की आठवड्याला 1 व्हिडिओ, पण मग तो आठवड्याला 1 व्हिडिओ कंटिन्युअसली करत राहा. तुमचा फॉर्मॅट असा आहे की तुम्ही दिवसाला 3 व्हिडिओ, मी शेअर मार्केटमध्ये आहे, शेअर मार्केटच्या गोष्टी सांगताय, तर दिवसाला 2 व्हिडिओ बनवू शकतात. सो त्याला प्रमाण नाही, पण कन्सिस्टन्सी दिवसाला 2 तर दिवसाला 2. साधारण असं म्हणतात की तुम्ही नवीन चॅनल चालू केलं तर 100 दिवस रेग्युलर कंटेंट टाका. रोज 1 व्हिडिओ, छोटा असेल नका, शॉर्ट, कारण आजकाल शॉर्टचा जमाना आहे. मोठा व्हिडिओ रोज 1 टाकणं शक्य नाही, पण शॉर्ट टाकत असाल तर रोज 1 शॉर्ट 100 दिवसासाठी टाका. सो अल्गोरिदम्स जे असतात, अल्गोरिदम म्हणजे काय, असे मागे सर्च इंजिन किंवा सोशल मीडियाच्या मागे असणारे बॉट्स म्हणजे ऑटोमॅटिकली काम करणारे प्रोग्राम, बॉट्स.
सो ते मागं अशा पद्धतीने काम करत होतं की रोज यांचा व्हिडिओ येतो, मग ह्या व्हिडिओला आपण दाखवत राहिलं पाहिजे. आणि साधं गणित असतं, 1000 लोकांना दाखवल्यावर त्यातल्या 500 लोकांनी पूर्ण बघितला, 50 लोकांनी लाईक केलं, इंटरॅक्ट केलं, तर मग तो अल्गोरिदम त्या कंटेंटला आणखी पुश करत राहतो. सो यासाठी सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. कारण अल्गोरिदम एक झालं. दुसरं, अल्गोरिदमबरोबर लोकांनाही माहिती होतं की हे सर, ह्या मॅडम रोज एक व्हिडिओ पब्लिश करतात आणि ते चांगले असतात, उपयोगाचे असतात, त्यामुळे तेही रोज बघायला चालू करतात, त्यांना एक ती टायमिंग कळून जाते. सो या दोन वेळी सातत्य महत्त्वाचं आहे. आता सातत्य एक झालं, पण बऱ्याच वेळेला तुमची डिजिटल प्रतिमा किंवा समाज माध्यमावर काय प्रतिमा पाहिजे आहे हे महत्त्वाचं आहे. सो सातत्य करताय, पण तुमच्या व्हिडिओमध्ये क्रिएटिव्हिटी आणि कंटेंटमध्ये म्हणजे काय करताय तुम्ही हे महत्त्वाचं आहे. की बऱ्याच वेळेला काहीतरी आपण एक वेगळा विषय घेऊन, जो की लोकांच्या उपयोगाचा नाही असा घेऊन पण एक व्हिडिओ बनवू शकतो आणि एक लोकांच्या खूप उपयोगाची वस्तू, जसं की ॲज सिम्पल ॲज एखाद्या आजी, एक एक्झाम्पल आहे, नगरच्या एक आजी आहेत आणि त्या काय म्हणतात, त्यांच्या रेसिपी अगदी पाटा वरवंटा आणि ह्याच्यावर बसून करतात आणि त्यांना मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात आणि येतात. सो तुम्ही काय कंटेंट बनवता, सो एखादी रेसिपी बनवणं आणि ती शिकवणं हे पण एक कंटेंट क्रिएशनचं हे असू शकतं. सो तुम्ही काय बनवता, किती क्रिएटिव्हली बनवता हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची एक डिजिटल प्रतिमा ठरते की तुम्हाला इंटरनेटवरचे लोक काय म्हणून ओळखतात. ती चांगली इमेज पाहिजे तुम्हाला की ती इमेज कशी पाहिजे हे तुम्ही ठरवा. सो सातत्याबरोबर क्रिएटिव्हिटीची जर जोड दिली तर फार लवकर अल्गोरिदम्स तुम्हाला पुश करतात, फार लवकर तुमचा कंटेंट पॉप्युलर होतो. आपण असं म्हणूया की अल्गोरिदमलाच थोडंसं हे करून थोडंसं लकची साथ ह्याला मिळाली की कदाचित तुमचा पहिलाच व्हिडिओ व्हायरल होईल जर त्या कंटेंटमध्ये दम असेल आणि अल्गोरिदमने उचलला, कदाचित 20वा, कदाचित 100वा. सो यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे. सो एक 3 महिने 4 महिने जसं म्हटलं 100 दिवस करत राहा तर रिझल्ट येतील नक्की. ओके. सो आता स्वप्नील, मला विचारायचं आहे, आपले प्रेक्षक जे बघतायत, जर प्रेक्षकांपैकी कोणाला आपला यूट्यूब चॅनल सुरू करायचाच आहे तर काय प्रोसेस असेल? टेक्निकल प्रोसेस मी थोडी नंतर सांगतो. पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या की मी कशात चांगला आहे. मला डान्स पण येतो, मला मिमिक्री पण येते, मला डिजिटल मार्केटिंग पण येतं, मला पेंटिंग पण येतं, पण मला काय चांगलं येतं आणि आत्ता प्रेक्षकांना काय पाहिजे आहे. सो आत्ता मला असं वाटतं की पेंटिंगपेक्षा प्रेक्षकांना माझा डिजिटल मार्केटिंगचा स्किल सेट किंवा आत्ता माझा डान्सचा स्किल सेट जास्त चांगला प्रेक्षक ॲप्रिशिएट करतील, हे एक बघितलं पाहिजे. दुसरं, याने आपण लोकांचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. जनरली 3 गोष्टी बघितल्या जातात, 3 ई म्हणतो मी याला: एज्युकेशन, एंटरटेनमेंट, एक्साइटमेंट. एज्युकेशन म्हणजे मी काहीतरी शिकवतोय, लोक शिकतात, दॅट इज फर्स्ट. एंटरटेनमेंट म्हणजे मी लोकांना एंटरटेन करतोय. आणि थर्ड कॅटेगरीज एक्साइटमेंट, मी असं काहीतरी करतोय की ज्या गोष्टी पहिल्यांदाच लोक बघतायत, ज्यामध्ये फार एक्साइटमेंट आहे. तर या 3 पैकी तुम्ही कुठल्या गोष्टी करताय आणि त्यांनी लोकांचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सो लोकांचं मनोरंजन करणं, धिस कॅन बी ऑल्सो अ प्रॉब्लेम सॉल्विंग हे. करेक्ट. सो हे पहिल्यांदा ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. सो हे एकदा सापडलं की मग प्लॅटफॉर्म शोधा. सो जर तुम्ही समजा डान्स आणि मिमिक्री ह्यामध्ये चांगला आहे तर कदाचित इंस्टाग्राम तुमच्यासाठी जास्त माध्यम चांगला असू शकतं रादर दॅन ट्विटर आणि यूट्यूब. कारण यूट्यूब अजूनही शॉर्ट चालतात, पण यूट्यूब अजूनही लॉंग टर्मचा फॉर्मॅट. तुम्ही पॉडकास्ट करताय तर त्याचे शॉर्ट्स तुम्ही इंस्टाग्रामवर टाका, पण मग यूट्यूबवरती तुम्ही लॉंग फॉर्मॅट्स जास्त सुटेबल आहे. सो अशा गोष्टी आहेत. तुमचा टार्गेट ऑडियन्स एज जर थोडंसं 30-35+ असेल तर फेसबुक अजूनही तुमच्यासाठी फार चांगलं माध्यम आहे. जर तुमचा टार्गेट ऑडियन्स 30च्या आतला असेल तर आत्ता इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे चांगलं माध्यम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. सो टेक्निकली चॅनल कसं उघडायचं ह्याच्या आधी पहिल्यांदा माझं निश ज्याला म्हणतो आपण, निश म्हणजे आपली एखाद्या गोष्टीत असणारी एक्सपर्टीज किंवा व्यवधान, ज्याला आपण पॅशन म्हणतो, एखाद्या गोष्टीत असणारं पॅशन, ते तुमचं काय आहे हे बघा. कारण ते पॅशन ना तुमच्या कंटेंटमध्ये दिसतं. मी नेहमी म्हणते स्वप्नील, तुमचं प्रोफेशन आहे ना, तुमचं पॅशन जिथे ना ते प्रोफेशन असायला पाहिजे. बरोबर. इफ युअर प्रोफेशन इज नॉट युअर पॅशन ना, यू विल नॉट गेट द सक्सेस. ॲब्सोल्युटली. सो हे झालं नॉन टेक्निकल गोष्टी. मग एकदा हे तुम्ही ठरवलं की मग टेक्निकल गोष्टी, मग टेक्निकल गोष्टीमध्ये चॅनल उघडणं फार इझी आहे. सो यूट्यूबसाठी तुमचं जीमेल अकाउंट असेल तर जीमेल अकाउंटने तुम्ही नेक्स्ट करून चॅनल ओपन करू शकता. त्यात आपण फार डिटेल नको जायला, पण मग चांगलं चॅनलचं एखादं नाव ठरवणं, ते मेंटेन करणं. जसं म्हटलं तसं की तुम्हाला 100 दिवसाचा कंटेंट तुम्ही प्लॅन करताय समजा पुढच्या 100 दिवसात, तर आजचा व्हिडिओ तुम्ही काल रात्रीपर्यंत एडिट करत बसलाय असं नको. मग तुम्ही चॅनल चालू करायच्या आधी एक आठवड्याभराचा कंटेंट पहिल्यांदा रेडी ठेवा. सो ती तयारी ठेवा. एखादं चांगलं
नाव चॅनलला असू दे, एखादं कलर थीम चांगली वापरून कन्सिस्टन्सी त्यामध्ये मेंटेन करा. सो ह्या सगळ्या गोष्टी करून मग चॅनलच्या टेक्निकल गोष्टी, चॅनल ओपन करणं, मग त्याच्यावर कन्सिस्टन्सी मेंटेन करणं, मग व्हिडिओचे थोडे डायनामिक समजून घ्या की व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करतो त्यावेळी त्याचं टायटल काय असलं पाहिजे, थंबनेल काय असलं पाहिजे. कारण 99% वेळा टायटल आणि थंबनेल ह्याच्यावरनं लोक बघतात, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये आम्ही हुक म्हणतो. व्हिडिओला हुक असतो की पहिली 3 सेकंद. एक्झॅक्टली. सो आजकाल अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो आपण तो प्रचंड कमी झाला, 3-4 सेकंदाचा झालाय. 3-4 सेकंदात थंब स्टॉपर ज्याला आम्ही म्हणतो की थंब माइंडलेसली स्क्रोल होतोय. आता तो थंब स्टॉप करण्यासाठी तिथं 3 सेकंदामध्ये आपण काय लाईन पहिली बोलतोय, काय पहिलं व्हिज्युअल दाखवतोय, हे फार महत्वाचं आहे. याला हुक म्हणतात. सो हुक काय आहे, थंबनेल काय आहे, तुमचं टायटल काय आहे, मग खाली डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स काय वापरल्यात, कीवर्ड काय वापरलेत, ह्या टेक्निकल गोष्टी तुम्ही जसे प्लॅटफॉर्म वापराल तशा माहीत नसतील तरी हळूहळू माहिती होतील. पण त्याच्याही आधी टेक्निकलच्या आधी मी म्हटलं तसं की तुम्हाला काय आवडतं आणि प्रेक्षकांना काय आवडेल ह्याचं थोडंसं गणित. मी थोडंसं आणखी थोडं ह्यात सांगतो की लोकांना काय आवडेल हे कळण्यासाठी ना काही टूल्स अवेलेबल आहेत. ओके. जसं गुगल ट्रेंड्स नावाचं टूल आहे, किंवा गुगल कीवर्ड नावाचं टूल आहे, किंवा SEMrush सर्च इंजिन मार्केटिंग, SEMrush नावाचं टूल आहे. त्याच्यामध्ये कीवर्ड मॅजिक नावाचं टूल आहे. तर ही टूल्स वापरून तुम्ही आत्ता गेल्या 24 तासात, गेल्या 7 दिवसात, गेल्या 1 वर्षात कुठला शब्द लोक शोधतात. समजा हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आहे आणि एखाद्या डॉक्टरांना व्हिडिओ बनवायचा आहे, तर मला वाटतंय म्हणून मी डोकेदुखीवर व्हिडिओ बनवतो, पण गेली 15 दिवस, गेले महिनाभर अचानक लोक बॅक पेन असं सर्च करायला लागले आणि सर्च वाढत चाललंय गुगलवर. हे सगळं तुम्हाला अशा टूल्समध्ये कळतं. काही फ्री टूल्स आहेत, काही पेड आहेत. मी शक्यतो फ्री टूल्स आजपर्यंत वापरत आलोय आणि फ्री टूल्स वापरण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाहीत. तर हे पहिल्यांदा जाणून घेणं की काल काहीतरी एखादी गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यावर मला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. मग त्याला व्ह्यूज किती आहेत, कुठल्या भागातून आहेत, हे सगळं कळण्यासाठी टूल्स अवेलेबल आहेत. सो थोडासा मार्केट रिसर्च ज्याला म्हणतो आपण, तो रिसर्च केला तुमचं चॅनल बनवण्याच्या आधी, व्हिडिओ बनवण्याच्या आधी, तर तुमचे सक्सेसचा रेशो किंवा पटकन चॅनल तुमचं काय म्हणतात अल्गोरिदमनी पिक करण्याचा रेशो, पॉप्युलर होण्याचा रेशो वाढू शकतो. सो थोडंसं मार्केट रिसर्च किंवा आपण ज्याला म्हणतो की टॉपिक रिसर्च, कीवर्ड रिसर्च करणं पण फार महत्त्वाचं आहे. स्वप्नील, हा एक अभ्यास आहे यार. म्हणजे आता तुझ्याशी बोलताना मला जाणवत आहे की नुसतं आपण म्हणतो अरे या सोशल मीडिया हँडल, पण त्याच्या मागे किती मेहनत आणि किती टूल्स आणि किती बारकावे आहेत हे आता तुझ्याशी आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आय एम शुअर हा एपिसोड आज आवडत असेल आणि पुढे आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणारच आहोत. पण थोडंसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे की गुगल ट्रेंड मी जे टूल सांगितलं त्याच्यात ना मागचे वर्ष मागं जाऊन बघतात की कुठल्या वर्षी काय सर्च झालं, कुठली पर्सनॅलिटी सगळ्यात जास्त सर्च झाली, कुठला इव्हेंट जास्त सर्च झाला. तर 2021 साली ज्यावेळी कोविड पीकवर होता त्यावेळी लोकांच्या नियर मी सर्चेसमध्ये ऑक्सिजन सिलेंडर नियर मी, दिस वॉज द हायेस्ट सर्च. हाऊ कॅन आय मेक ऑक्सिजन ॲट होम, दिस इज हायेस्ट सर्च. समहाऊ 2021ला मोदक वॉज द टॉप 5 रेसिपी जी सर्च केली गेली. सो अशा गोष्टी कळतात. मग तुम्ही कंटेंट म्हणून पण वापरू शकता, बिझनेस आयडियाज पण काढू शकता. सो रिसर्च ह्या दृष्टीने पण फार महत्त्वाचा असतो. किंवा एखादा शब्द आहे, थोडा टेक्निकल शब्द घेतो मुद्दाम, मी थोडासा हेल्थ केअर इंडस्ट्रीशी बिलॉंग आहे त्यामुळे त्याचा एक्झाम्पल घेतो की बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी इन महाराष्ट्र असं जर लोक शोधतात, किंवा मी कंटेंट बनवताना एखादा ब्लॉग लिहिताना मी बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी याच्यावरती ब्लॉग लिहितोय, त्या शब्दाला सर्च करणारे 1000 लोक आहेत भारतात. ते बघतायत, त्या ब्लॉगला वाचलं लोकांनी, तरी फार तर फार किती लोक वाचतील? 1000 लोक. पण मला जर हे माहिती असेल की ह्याच सर्जरीला ब्लड कॅन्सर ट्रीटमेंट असं साधं सोपं सर्च करणारे 10,000 लोक आहेत आणि मी ते शब्द वापरून जर तो ब्लॉग लिहिला असता तर 1000च्या ऐवजी 10,000 लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो. सो पर्यायी शब्द, मला काय वाटतं याच्यापेक्षा लोक काय सर्च करतात, लोकांना काय पाहिजे आहे, लोकांचा प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह होईल, हे जर जास्त चांगल्या पद्धतीने सांगता आलं तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने आपलं चॅनल, कंटेंट किंवा बिझनेस प्रमोट करू शकतो. पण असं एक पाहिलं यूट्यूब स्पेशली की काही व्हिडिओ खूप छान जातात, मिलियन्समध्ये जातात, पण त्याच्यानंतरचे काही व्हिडिओज असतात त्यांना काहीच व्ह्यूज येत नाहीत. मग ते कसं, म्हणजे त्याच्या मागे काय कारण आहे? कारण कंटेंट तोच असतो, आपण मेहनत तेवढीच घेतो सगळे, पण व्हॉट इज द रिझन ऑफ लो व्ह्यूज किंवा कमी व्ह्यूज? याच्यामागे अल्गोरिदम, परत आपण मगाशी जो शब्द घेतला तर त्याचे बरेच भाग असतात. अल्गोरिदम काय करतो बेसिकली, कुठलाही कंटेंट पहिल्यांदा जसा तुम्ही रिलीज करता
तसं काही लोकांना दाखवतो. तर सोपं उदाहरण घेण्यासाठी आपण एक आकडा घेऊ की 1000 लोकांना दाखवलं. तर 1000 लोकांना दाखवल्यावर मग तो एक व्हेरिड ऑडियन्सला वेगळ्या भागातल्या म्हणजे भौगोलिक वेगळ्या भागामध्ये वेगळ्या सिटीमध्ये वेगळ्या एजच्या लोकांना दाखवतो. आणि मग त्याला लक्षात आलं की ह्या पर्टिक्युलर एरियामधले लोक बघत नाहीत किंवा ह्या एजमधले लोक बघत नाहीत, ह्या एजमधले लोक बघतात, बघितलं तरी 5 सेकंद 7 सेकंद नंतर ड्रॉप होतात. तर ह्या दृष्टीने तो कंटेंट पुश करायला लागतो. ओके. सो पहिलं झालं अल्गोरिदम. यासाठी म्हणून मी म्हटलं हुक, थंबनेल ह्या गोष्टी महत्त्वाच्या. दुसरी गोष्ट की एक झालं तुमचा कंटेंट इंटरेस्टिंग किती आहे. दुसरं सातत्य तुमचं व्हिडिओ टाकण्यामध्ये पाहिजे, पण विषय प्रत्येक वेळी थोडे थोडे तुम्ही वेगळे वेगळे घेतले पाहिजे. तेच विषय तुम्ही घेत असाल किंवा मी मगाशी म्हटलं की आत्ता लोकांना काय पाहिजे ते बघा, पण आत्ता त्या विषयावर किती लोक बोलतात ते पण बघा. म्हणजे एखादा विषय आहे समजा IPL, तर त्या विषयावर आत्ता 1000 लोक बोलतात, कालची मॅच कशी झाली काय झाली, तर तुम्ही तुमचा व्हिडिओ 2 तास लेट, म्हणजे टाइम ऑफ व्हिडिओ पण फार महत्वाचा आहे की ज्या गोष्टीवर लोक गेले 4 दिवस बोलतात 5व्या दिवशी तुमचा व्हिडिओ येणं. सो ही सगळी गणितं जुळवली पाहिजेत की अल्गोरिदम क्रॅक करणं, त्यानंतर वेळ व्हिडिओची, टॉपिक व्हिडिओचा, त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आत्ता किती कॉम्पिटिटर्स आहेत. म्हणून एक दुसरं एक्झाम्पल झालं की आत्ता एक वर्नॅक्युलर लँग्वेज किंवा आपण त्याला म्हणतो प्रादेशिक भाषा, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, बंगाली असेल, तर ह्या भाषांमध्ये कंटेंट का चाललाय. तर आधी एक होतं की इंग्रजी आणि हिंदी ह्याच्यामध्ये कंटेंट फार होता, पण आता असं पण शोधता येऊ शकतं की डिजिटल मार्केटिंग AI वरती नॅशनली फार लोक अवेलेबल आहेत जे इंग्रजी हिंदीत बोलतात, पण मराठीमध्ये फार कमी बोलतात, तर मी इथं मराठी माध्यम चूज करतो. सो असं पण एक निश निवडू शकतो. सो तुम्हाला तुमचे व्हिडिओज कुठल्या माध्यमात, कुठल्या भाषेत, कुठल्या वेळेला आणि किती कॉम्पिटिशन आहे ह्या सगळ्याचा अभ्यास केला तर तुमचे व्हिडिओ रेग्युलरली चालू शकतात. आणि दुसरं एक फॉलोअर बेस तयार व्हायला वेळ लागतो. सो तुम्हाला 5000 10,000, सो आत्ताचे बरेच कंटेंट क्रिएटर आहेत ज्यांचे फॉलोअर 1 लाख 1 मिलियन पोहोचलेले आहेत. मग त्यांनी ज्यावेळी व्हिडिओ पब्लिश करतात तर त्यावेळी तो व्हिडिओ पब्लिश केल्या काही तासातच त्याला बरेच व्ह्यूज मिळतात. सो तो एक वेळ जाऊ द्यायला लागेल. सो जादू होणार नाही, पहिल्या दिवशी होणार नाही, पहिल्या तासात होणार नाही, पहिल्या वर्षात होणार नाही. सो काही वेळेला तुम्हाला वेळ जाऊ द्यायला लागेल, एक प्रामाणिक कष्ट सातत्याने कंटेंट अपलोड करायला लागेल आणि मग त्याची फळं मिळायला चालू होतील आणि मग बऱ्यापैकी व्हिडिओ चालतील. पण एक आहे, कंटेंट इज द किंग ज्याला म्हणतो आपण, की तुमचे चॅनल कितीही पॉप्युलर झालं तर प्रत्येक व्हिडिओ तितक्याच रिसर्चनी, तितक्याच पॅशननी, तितक्याच काय म्हणतात काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या तुमच्या आतल्या ऊर्जेनी केला पाहिजे. तो कुठेतरी कमी पडला की प्रेक्षक पण सुजान आहेत, तिथं ते लक्षात येतं की या व्हिडिओमध्ये थोडीशी एनर्जी कमी लागली आहे किंवा हा व्हिडिओ अगदीच पटकन काहीतरी करायचं म्हणून केला. सो तसं न करता त्या कंटेंट क्रिएशनच्या तुमच्या प्रोफेशनशी पण प्रामाणिक राहून प्रत्येक व्हिडिओ करा, तो प्रेक्षकांना जाणवतो. ओके. हा एक भाग झाला. पण सोशल मीडियावर ब्रँडिंग करणं कुठल्याही ब्रँडचं किंवा दुकान असेल, प्रोडक्ट असेल ते, आणि AI आता आलेला आहे, ह्यांची सांगड कशी एखाद्याने बसवावी त्याच्या माइंडमध्ये, की मला समजा माझा एक ब्रँड आहे, तो मला जगासमोर आणायचा आहे, तर मग मला आधी ब्रँड मॅनेजर बघावं लागेल. कशा पद्धतीने मी माझा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवू शकते? ब्रँड ज्यावेळी नवीन असेल त्यावेळी अगदीच प्रत्येकाने मी ब्रँड मॅनेजर घेतो आणि सुरुवात करतो आणि मोठ्या काय म्हणतात ॲड्स बनवतो, व्हिडिओ आहे, ते परवडणारं पण नाही आहे. सो सुरुवात स्टेप बाय स्टेप करावी. सो स्टेप बाय स्टेप करताना तुम्ही ज्या 2 गोष्टींचा उल्लेख केला की सोशल मीडियाचा वापर आणि AIचा वापर, ह्या 2 गोष्टींचा वापर फार चांगल्या पद्धतीने केला तर पैसे पण वाचू शकतात. आता सोशल मीडियाचा वापर यापासून सुरुवात करू. पहिल्यांदा की सोशल मीडियावरती ॲडव्हर्टाईज करण्यासाठी 2 वेज घेऊ. पहिल्यांदा आपण, एक असतं ऑर्गॅनिक, एक असतं पेड. ऑर्गॅनिक म्हणजे फ्री, पेड म्हणजे पैसे देऊन. तर ऑर्गॅनिक म्हणजे जे आपण मगापासून बोलतोय की ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कंटेंट करा, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा वगैरे वगैरे. तर चांगला कंटेंट करणं आणि चॅनल मेंटेन करणं हे झालं ऑर्गॅनिक. आता पेडवरती तुमचा बिझनेस तुम्हाला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, बऱ्याच एरियामध्ये पोहोचायचा आहे. आज पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये एक फुल पेज ॲड द्यायची झाली, जी आपण बघतो गुढीपाडवा दिवाळीला फुल पेज ॲड पहिल्या पानावर रंगीत येतात, तर त्याची कॉस्टिंग लाखोंच्या घरात आहे. आज न्यूज चॅनल आणि TV वरती ॲड करायची त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. एखादं होर्डिंग पॅम्पलेट टाकायचे म्हणले 40-50 हजार घरात आजूबाजूच्या आपल्या शहरामध्ये गावामध्ये, त्याची कॉस्टिंग 40-50 हजाराच्या घरात जाईल.
सो ह्या सगळ्यामध्ये दिवसाला 100 रुपये, दिवसाला 80 रुपये, 70 रुपये इतक्या बेसिकपासून सुरुवात करता येऊ शकते अशी माध्यमं आपल्याकडे अवेलेबल आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यासारखी, जिथं अगदी आपली आई केक बनवायचे वर्कशॉप घेते किंवा आपली ताई योगाचा क्लास घेते, तर त्या 4-5 किलोमीटरच्या एरियामध्ये दिवसाला 100 रुपये लावून पुढच्या 5 दिवसात 500 रुपयाची ॲड रन करू शकतो. सो ब्रँड म्हणजे पहिल्याच दिवशी मी काहीतरी फार तयारी करतो, ऑफिस घेतो, होर्डिंग लावतो, ब्रँड मॅनेजर घेतो, असं न करता इतक्या बेसिकपासून सुरुवात होऊ शकते आणि मग त्याचे पुढे तुम्ही गोष्टी वाढवू शकता. सो हे झालं पहिलं ब्रँड. दुसरं AIचा वापर. परत त्याच मुद्द्यावर येऊ की पहिल्यांदा व्हिडिओ बनवायचा आपल्या ताईचा, आईचा, की व्हिडिओ आपण योगाचा बनवतो, ह्याला पहिल्यांदा प्रोफेशनल हेल्प लागायची. एडिटिंगला फोटोशॉपमध्ये एक आपली इमेज आणि मागं आपला हा जो बॅकग्राऊंड आहे तो काढण्यासाठी 4-4 तास लागायचे. आज एक क्लिकमध्ये remove.bg नावाच्या सॉफ्टवेअरवर 1 क्लिकवर पूर्ण बॅकग्राऊंड निघून जातो. remove.bg. ओके. किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण आजकाल असे फोटो एडिटर ॲपमध्ये फीचर्स आहेत जिथं बॅकग्राऊंड निघून जातो. आधी ह्या गोष्टीला करायला 3-3 तास लागायचे फोटोशॉप आणि याच्यावरती. सो AI आल्यामुळं ह्या गोष्टी फार इझी झालेल्या आहेत की आपण घर बसल्या पटापट हे करू शकतो. आधी आपल्याला कॉपी रायटर लागायचे की जे पूर्ण स्क्रिप्ट लिहून द्यायचे, टायटल लिहून द्यायचे, किंवा ॲड ज्याला म्हणतो आपण की ॲड बनवायची आहे, मला ॲड काय बनवू, एखादी स्क्वेअर डिझाईन बनवायची आहे, त्याच्यावर टायटल काय लिहायचं आहे किंवा टॅगलाईन काय लिहायची आहे, इमेज कुठली वापरायची आहे. आज AIमुळं ती इमेज, AI बेस इमेज जी कॉपीराईट फ्री असेल कुठून तरी गुगलवरून घेण्यापेक्षा, एक टॅगलाईन चांगली, त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन काय पाहिजे, हे सगळं AI थ्रू इमेज बनवून येते, एखादा व्हिडिओ बनवून येतो. तर हे सगळं फार इझिली AI आणि डिजिटल मार्केटिंग वापरून आपण सुरुवात करू शकतो. त्यामुळं डिरेक्टली ब्रँड मॅनेजर आणि डिरेक्टली मोठ्या लेवलला मार्केटिंग स्ट्रॅटेजिक लेवलला विचार करण्याची गरज नाही. पहिल्यांदा साध्या सोप्या गोष्टींनी सुरुवात करा. पहिला फ्री, मग पेड, मग AIचा वापर करून कमी पैशात कमी वेळात गोष्टी करणं, असं करत करत टप्प्याटप्प्यानं जायला काहीच हरकत नाही. आणि मग अशी वेळ यावी सगळ्यांच्या बिझनेसमध्ये की ब्रँड मॅनेजर घेता यावेत आणि मोठे मोठे पेड टूल्स घेता यावेत आणि ऑफकोर्स ते घातलेले पैसे वसूल पण होतील. आपण त्याविषयी बोलू की मग हीच माध्यमं तुम्हाला त्याच्या डबल ट्रिपल पैसे मिळवून देतील. मी हा प्रश्न का विचारला, कारण आपले प्रेक्षक जे हाऊसवाईफ आहेत, ज्यांना काहीतरी अगदी बेकिंग करायचं आहे किंवा क्रोशे वर्क करतात, की त्यांना असं वाटतं की मला कोणीतरी सोशल मीडिया मॅनेजर ठेवायला लागेल, खूप पैसा खर्च करावा लागेल. तर असं न करता तुम्ही बेसिक मोबाईलने आणि AIच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस घरापासून सुरू करू शकता. राईट. बरोबर. AI म्हणजे नक्की काय? सो AI मध्ये 2 गोष्टी आपण बघू प्रामुख्यानं. पहिलं म्हणजे प्रेडिक्टिव्ह AI आणि दुसरं असतं जनरेटिव्ह AI. आपण जे वापरतोय सर्वसामान्य माणसं गेली 1.5-2 वर्ष आणि ज्या AIचं बरंच नाव चाललेलं आहे ते जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे काय, काहीतरी निर्माण करणारं AI. निर्माण काय करतो आपण, टेक्स्ट टू टेक्स्ट, टेक्स्टमध्ये कमांड देतो की मला माझ्या बिझनेससाठी पुढच्या 1 वर्षाचा प्लॅन दे. ChatGPT, जेमिनाय, क्लाउड किंवा परप्लेक्सिटी हे तुम्हाला त्याचे प्लॅन देतात. तर ह्या गोष्टीला म्हणतात टेक्स्ट टू टेक्स्ट AI. टेक्स्टनी इनपुट देतो, टेक्स्टनी आउटपुट येतो, टेक्स्ट जनरेट करतो. दुसरं टेक्स्ट टू इमेज. आपण म्हणतो एक इमेज तयार कर जिथं माझ्या बिझनेससाठी माझा क्लास आहे समजा डिजिटल मार्केटिंगचा, तर 4 स्टुडंट उभे आहेत, त्याच्या मागं बोर्ड आहे आणि त्याच्या मागं एक एक्सपर्ट फॅकल्टी उभे आहेत, असा एक इमेज तयार करून दे. हे झालं टेक्स्ट टू इमेज जनरेशन. तिसरं असतं टेक्स्ट टू व्हिडिओ. टेक्स्टमध्ये कमांड देतो की मला एक व्हिडिओ तयार करून दे, ज्या व्हिडिओमध्ये 5 प्रकारचे डिजिटल मार्केटिंगचे वेज एक्सप्लेन कर. सो दॅट इज टेक्स्ट टू व्हिडिओ. सो याला म्हणतात जनरेटिव्ह AI, की आपण काहीतरी निर्माण करतो. किंवा टेक्स्ट टू व्हॉइस असेल की आजकाल व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला पण आपण स्क्रिप्ट देतो आणि म्हणतो की मला ही व्हॉइस ओव्हर करून दे. सो टेक्स्ट टू टेक्स्ट, टेक्स्ट टू इमेज, टेक्स्ट टू व्हिडिओ, टेक्स्ट टू व्हॉइस, हे जनरेटिव्ह AI झालं. दुसरं असतं प्रेडिक्टिव्ह AI. प्रेडिक्टिव्ह म्हणजे काय, की काहीतरी अंदाज बांधणं. सो अंदाज काय बांधला जातो, हवामानाचा अंदाज पण हल्ली AI थ्रू बांधू शकतो की गेल्या अनेक वर्षामध्ये ह्या एरियामध्ये असे पॅरामीटर्स मॅच झाले की पाऊस येतो. किंवा शेतकऱ्यांनी त्याचा, कारण मी एका शेतकऱ्याचा मला फोन आला होता मध्ये, तर तो बोलला ताई AI ने आता शेती करतोय. बरोबर. विच इज व्हेरी गुड. कारण ते हवामान, तापमान, त्याप्रमाणे पाणी किती घालायचं, त्याचा फायदा खूप चांगला होईल शेतकऱ्यांना किंवा सगळ्यांना. बरोबर. सो हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं, तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉनवरती ज्यावेळी एखादी वेब सिरीज बघता, एखादा मूवी बघता, तर ते तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला आवडेल. सो तुम्ही हॉरर बघत असाल तर त्याच कॅटेगरीतले 10 व्हिडिओ सजेस्ट करणं. ह्यामध्ये पण AIचा वापर, त्याला म्हणतात तुमचं प्रेडिक्टिव्ह AI, की तुम्ही प्रेडिक्ट करतं
इंजिन की तुम्हाला काय पुढं बघायला आवडेल. सो काही गोष्टी प्रेडिक्टिव्ह आहे मध्ये, पण मी जे म्हणलं की आपण जे सर्वसामान्य लोक आत्ता वापरतोय हे जनरेटिव्ह AI आहे. आणि तुमचा जो प्रश्न होता की ह्याच्यामुळं काय चेंज झालाय, ह्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या की एक म्हणजे वेळ वाचला आणि तुमचा स्किलसेट आता बदलण्याची वेळ आली की तुम्हाला काही क्लरिकल गोष्टींसाठी किंवा ज्या रिपिटेटिव्ह टास्क आहेत त्याच्यासाठी आता परत परत तेच काम करणं, वेळ करण्याची गरज उरली नाही. जनरेटिव्ह AIने ह्या तुमच्या बऱ्याच गोष्टी साध्या सोप्या केलेल्या आहेत. पण AI मुळे जॉब धोक्यात आहेत का खरंच? हो आणि नाही, दोन्ही उत्तरं आहेत. नाही हो याच्यासाठी, कारण मी आत्ताच म्हणलं की रिपिटेटिव्ह टास्क किंवा एखादंच स्किलसेट आहे तुमच्याकडे की मी गेली 5 वर्ष फक्त कंटेंट कॉपी लिहितोय किंवा मी एक ब्लॉग्स लिहितोय आणि हेच माझं प्रोफेशन आहे आणि मी अपग्रेड नाही झालेलो, तर मला भीती आहे. कारण ज्या गोष्टीला मला दिवसभर एक रिसर्च करून, टॉपिक रिसर्च करून माहिती गोळा करायला दिवस लागायचा आणि मग तो ब्लॉग लिहायला मला 1 दिवस लागायचा, असं करून मी 3 दिवसामध्ये एक ब्लॉग कंप्लीट करायचो. आज तो तितक्याच रिसर्च आणि ताकदीनं तो 3 मिनिटात 30 सेकंदात होऊ शकतो. तर हे एकच स्किल असेल माझं तर हो, मला माझ्या जॉबला धोका आहे. पण मी ह्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी करतो की मी सोशल मीडिया पण हँडल करतोय, मी वेबसाईट पण हँडल करतोय आणि मी कंटेंट पण लिहितोय. तर बिकॉज AIमुळे माझा ब्लॉग लिहिण्याचा वेळ वाचतोय, त्यानंतर इमेज तयार करण्याचा वेळ वाचतोय, व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी वेळ वाचल्यामुळं मी कदाचित ज्या गोष्टी AI करू शकत नाही, ह्युमन टच देणं व्हिडिओला, इमोशन्स आणणं. सो काही गोष्टी आहेत ज्या मला ह्युमन टचनी करायच्या, त्या गोष्टी मी अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक चांगला वेळ देऊन करू शकतो. तर त्या गोष्टींचा मला फायदा होईल. सो तुमचा ओव्हरऑल स्किलसेट आत्ता जरी एक असेल तरी तो अपग्रेड करण्याची वेळ आलेली आहे. सो AIला न घाबरता, हा AI माझ्या फायद्यासाठी आहे. आपण त्याला म्हणू की एक फ्रीमध्ये मिळालेला असिस्टंट, असं जर AIला तुम्ही ट्रीट केलं की मला एक बिनपगारी असिस्टंट मिळाला ज्याचा मी चांगला वापर करतो आणि मी माझा आणखी स्किलसेट वाढवतो, दुसरे असे स्किलसेट वाढवतो ज्याच्यामुळं ह्याचा जो वेळ मिळाला तो तिकडं वापरतो आणि मला आणखी चांगला पगार, आणखी चांगली नोकरी, आणखी चांगला बिझनेस किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये, आत्ता एक क्षेत्र मी काम करतो गेली अनेक वर्ष, AIनं त्याला मी ऑटोमेट करतो की माझा जो वेळ जायचा तो मी कमी करतो, हे ऑटोमॅटिकली AIनं होत राहील आणि मी दुसरं एक्सपान्शन करतो. असा पॉझिटिव्हली विचार केला तर जॉब आणि बिझनेसवर इम्पॅक्ट न होता तुम्ही त्याला डबल, दुगना करण्यासाठी तुम्हाला हेल्प होऊ शकते. पण त्याचे काही म्हणजे धोके आहेत का, नुकसान आहे का? कारण की आजकाल काय होतं, रिअल व्हिडिओ कुठला आणि फेक व्हिडिओ कुठला हे कळत नाही, कारण ते इतकं क्लिअर असतं. मग त्याचा काही नुकसान होऊ शकतं? ऑफकोर्स आहेत. म्हणजे आता आपण, तुम्हीच जे एक्झाम्पल दिला, फेक न्यूज, फेक व्हिडिओज, यामुळं याच्यामुळं आपण एक त्याला म्हणू की इथिकल वापर करणं हे आपल्या सत्सद्विवेक बुद्धीने सगळ्यांनीच त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यावर सरकारने बऱ्याच कंट्रोलिंगच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण तरीही हे टूल्स असे आहेत की प्रत्येकाच्या हातात एका क्लिकवर आता अवेलेबल आहेत. आणि ज्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे आपण काय कमांड देतो त्याच्या हिशोबाने तो तुम्हाला आउटपुट देतो. त्यामुळे कमांड देताना पण आपण काय देतोय, काय निर्माण करतोय कंटेंटमध्ये, ह्या डिजिटल आणि दुसरं म्हणजे जे काही तुम्ही करताय त्याच्या डिजिटल फुटप्रिंट उमटत आहेत, ते सगळं कुठं ना कुठं तरी, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे रेकॉर्ड होत आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या थोड्याशा इथिक्सला किंवा सत्सद्विवेक बुद्धीला तुम्ही जागून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की टेक्नॉलॉजी बरोबर जसे फायदे येतात तसे काही तोटे पण आहेत. कारण की बरेचदा मला व्हिडिओ कळत नाही की खरा आहे की खोटा आहे. बरोबर. तर हा प्रश्न कधी कधी चुकीची इन्फॉर्मेशन सुद्धा मिळू शकते आणि मग पुढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो स्वप्नील, ब्रँडिंगच्या विषयाबद्दल आपण बोलत असताना मी तुझा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघितला होता ऑन कलर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन इट कम्स टू ब्रँडिंग. सो कलरचं काय मानसशास्त्र आहे? वाय कलर्स आर इम्पॉर्टंट व्हेन इट कम्स टू ब्रँडिंग? एखाद्याला त्याचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा असेल तर ब्रँड किती महत्त्वाचा आहे, कसा असावा ब्रँड, आणि कलरचं काय महत्त्व आहे? सो ब्रँड आणि कलर, असं त्याच्या आधी कलर, ब्रँडच्या ऐवजी आपण ब्रेन असं एक हे करू की ब्रँड जरी बाजूला ठेवला तरी मेंदू आणि कलर ह्याचं फार कनेक्शन आहे की प्रत्येक कलर काहीतरी सिग्निफाय करतो. मग तो आपण बिझनेसमध्ये विक्रीसाठी आणि ह्याच्यासाठी वापरतो, पण तसंही लाल कलर फार लांबून दिसणारा कलर किंवा पिवळा कलर दिसला की लोकांना आशावाद थोडासा निर्माण होतो किंवा लाल कलरमुळे भूक पण लागते. अशा काही न्यूरो मार्केटिंगमध्ये गोष्टी आहेत की जे ब्रेनशी कनेक्टेड आहे. ब्रेनचे न्यूरॉन, काही हार्मोन्स, काही कलर बघितले की रिलीज होतात. तर त्यामुळं मग ह्या गोष्टी ब्रँड
किंवा मार्केटिंगमध्ये वापरायला लोकांनी सुरुवात केली. तर मी एक एक्झाम्पल दिलं असं की लाल. आता लाल कलर जो आहे तो फार लांबून दिसतो. मग मॅकडॉनल्ड सारख्या कंपन्यांनी त्याला बाहेर ज्यावेळी आपण लांबून हायवेवरून येताना तुम्ही बघितलं तर तिथं वापरायला चालू केला, कारण तो लांबून दिसतो. किंवा येलो कलर इज ऑप्टिमिझम, आशावाद, होप असं आपण सिग्निफाय करतो. किंवा ग्रीन कलर बऱ्याचदा ताजं, फ्रेश किंवा आरोग्य, ह्याला ग्रीन कलर वापरला जातो. तर ह्याचा वापर फार महत्त्वाचा असतो. सो कडक चहा असं जर म्हटलं तुम्ही तर 99% कडक चहाचं पॅकेजिंग हे लाल असतं. लाल. पांढऱ्या कलरमध्ये कडक चहा असू शकतो, तो आतला चहा कडक असू शकतो, पण लोकांची खरेदी करण्याची म्हणजे ब्रेन त्यांचा तितका हे होत नाही. किंवा एखादं दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर हिमोग्लोबिन, ज्याला रक्तवाढीची गोळी म्हणतो, ती बऱ्यापैकी लालच असते. ती लाल खाल्ल्यानं माझं रक्त अजून लाल होत नाही, पण पांढरी गोळी आणि लाल गोळी, सो इतक्या लेवलला मानसशास्त्र किंवा मेंदूचं कनेक्शन असतं रंगांची. सो यामुळं मग आपण ब्रँड ज्यावेळी एस्टॅब्लिश करतो तर त्यावेळी काही गोष्टी काही काय म्हणतात रंगांची संलग्न असतं. जसं की निळा रंग तुम्ही बघितलं तर निळा रंग ना इनोव्हेशन, इंटेलिजन्स, टेक्नॉलॉजी, त्यामुळे तुम्ही बरेच ब्रँड बघा, मायक्रोसॉफ्ट, नोकिया, सॅमसंग, फिलिप्स, बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीचे ब्रँड हे निळ्यात. हा योगायोग नाही आहे, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी रंगांचं मानसशास्त्र आहे. किंवा खाण्याचे ब्रँड्स बघा, पिवळा आणि लाल ह्या रंगात असतात. सो KFC, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स, मॅगी हे ह्या कलर्समध्ये असतात, कारण मग भूक लागण्याची जे हार्मोन्स आहेत तर हे लाल कलर बघून हे सबकॉन्शियसली घडत जातं. सो याला म्हणतात रंगांचं मानसशास्त्र. सो ब्रँड किंवा तुमचा लोगो बनवताना स्पेसिफिकली तुम्ही काय हे करता, किंवा पर्पल कलर, जांभळा ज्याला म्हणतो, हा थोडासा राजेशाही कलर आहे. मग तो ज्वेलरीचे बऱ्याच वेळेला बॉक्सेस पण बघितले दागिन्यांचे जांभळ्या कलरमध्ये असतात. सो हे थोडंसं ह्या किंवा प्रीमियम प्रॉडक्ट असेल तर ब्लॅक गोल्डन, 1 करोडचा फ्लॅट आहे तर बऱ्याच वेळेला, किंवा ॲपलचं एक्झाम्पल बघितलं तर ब्लॅक आणि सिल्वर कलरचा बऱ्यापैकी वापर ॲपल करून घेतं. व्हाईट कलर बऱ्याच वेळेला क्लिअरिटी, शांतता ह्याचा असतो. सो तुम्ही प्रॉडक्ट कुठला आहे, सर्व्हिसेस कुठल्या आहे, त्या हिशोबाने लोगो तयार करणं. आणि आपण थोडंसं मागं जाऊ की सोशल मीडिया तुम्हाला मेंटेन करायचं आहे, जे तुम्ही थंबनेल लावता किंवा तुम्ही जे टायटल टाकता हे टाकता, हे एक थीम वापरून करा. आजच्या व्हिडिओला मी बॉर्डर हिरव्या रंगाची देतो, उद्याच्या व्हिडिओला ब्लॅक, परवा पिवळी, असं नको. मग एक कलर थीम हे झाली की लोकांना स्क्रोल करता करता लक्षात येतं की हे मॅडमचं चॅनल आहे, सरांचं चॅनल आहे, हे लक्षात येऊन जातं. सो तो पण एक ब्रँड असोसिएशन ज्याला म्हणतो आपण, की एखाद्या रंगाशी एखाद्या ब्रँडचं असोसिएशन असतं तर ते लक्षात येतं. किंवा ज्याला आपण म्हणतो की ब्रँड आयडेंटिटी, की माझ्याकडं ॲपल आहे, एखाद्या ब्रँडबरोबर मी जुळतो म्हणजे माझी आयडेंटिटी पण बदलते. मी हा फोन वापरतो किंवा मी ही गाडी वापरतो तर माझं एक ब्रँड आयडेंटिटी असतं. जो ब्रँड असोसिएशन नावाची कॉन्सेप्ट असते. आणि मग दुसऱ्या मार्केटिंगमधल्या ब्रँडिंगमधल्या गोष्टी म्हणजे मगाशी म्हटलं की न्यूरो मार्केटिंग, त्याचा रंगांचा मानसशास्त्र एक छोटासा भाग झाला. पण न्यूरो मार्केटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, की जसं की बायज ज्याला म्हणतो आपण, की बायज म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे असणारा कल. आपला मेंदू ना काही गोष्टींकडे आपोआप झुकतो. सो जसं की 999 आणि 1000, 1000 ही प्राइस फार वाटते मेंदूला, आणि 999 1 रुपयाचा फरक आहे, पण 999 अचानक त्याला कमी वाटायला लागते. सो असा एक असतो. किंवा ज्याला डिकॉय इफेक्ट नावाचे कॉन्सेप्ट असे फार हे आहेत. तुम्ही ChatGPT करा आणि तुम्ही काही गोष्टी या शोधा न्यूरो मार्केटिंगमधल्या. पण एक डिकॉय इफेक्ट म्हणजे काय असतं की पॉपकॉर्नचं बेस्ट एक्झाम्पल आहे, की स्मॉल पॉपकॉर्न 50 रुपये, लार्ज पॉपकॉर्न 110 रुपये आणि मीडियम पॉपकॉर्न 90 रुपये. सो हे जाणून बुजून असं ठेवलं जातं की 20 रुपये एक्स्ट्रा देऊन मी मीडियमच्या ऐवजी लार्ज घेतो. तर इथं तुमच्या मानसिकतेशी बऱ्याच वेळेला ब्रँड खेळतात, आणि हे चांगल्या पद्धतीनं आपण वापरू शकतो या सगळ्या गोष्टी. किंवा फ्री 1+1 किंवा प्राईस असतं की 10,000 रुपये, मग ती प्राईस खोडायची आणि मला याचं 2,999. सो मग 10,000 तुमच्या डोक्यामध्ये अँकर बनतो की अरे 10,000ची गोष्ट मला 2,999ला म्हणते. तेच जर तुम्ही पहिलाच 2,999 म्हटलं असता तर कदाचित लोकांना ती प्राईस जास्त वाटली असते. याला म्हणतात अँकरिंग बायस, की एक अँकर तयार करणं आणि मग नंतर आपणच तो खोडून काढून दुसरी प्राईस देणं. सो असे न्यूरो मार्केटिंगमध्ये फार गमती जमती आहेत, फार इंटरेस्टिंग आहे. चांगल्या वेळी घेतला. आणि मी परत AI वरती आणि सोशल मीडियावर येऊ. ChatGPT असेल, जेमिनी असेल, ह्याच्यामध्ये मराठीमध्ये प्रश्न विचारले तुम्ही की माझ्या ब्युटी पार्लर किंवा माझ्या मेकअप आर्टिस्ट आहे मी, माझ्या बिझनेससाठी असे बायस किंवा असे न्यूरो मार्केटिंगचे वेगळे वेगळे तरीके सांग मला, तर ते तो देऊ शकतो. तर अशा गोष्टी ChatGPTला विचारू शकतो. किंवा असं एखादं, हे मी करून बघितलंय
की भारतातले 5 आजपर्यंत झालेले चांगले ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन मला सांग. मग मला AI सांगतो की फेविकॉलची आत्तापर्यंत भारतात झालेल्या फार सुंदर ॲड होत्या, कॅडबरीजच्या ॲड फार सुंदर होत्या, असं तो सांगतो. मग आपण म्हणायचं की मग कॅडबरीजच्या धर्तीवर किंवा फेविकॉलच्या धर्तीवर माझ्या गावामध्ये मी मराठीमध्ये कशी ॲड करू शकतो सांग. किती क्रिएटिव्हली तुम्ही विचारता AIला, त्या हिशोबानं तुम्हाला पण तसे आउटपुट मिळत जातात. तो फार चांगली स्क्रिप्ट लिहून, तशीच फेविकॉलसारखी काहीतरी गमतीशीर स्क्रिप्ट लिहून तुमच्या गावामध्ये तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला AI चांगली स्क्रिप्ट लिहून देऊ शकतो. सो अशाही पद्धतीनं वापर तुम्ही करू शकता आणि मग ब्रँड बनवण्यासाठी या गोष्टींची हेल्प होईल. पण स्वप्नील, मला एक विचारायचं आहे की जेव्हा एखादा रायटर स्वतः लिहितोय विचार करून आणि AI तेच काम 2 मिनिटात करतोय, तर इथे कुठेतरी बुद्धीची चालना किंवा जी रिअल क्रिएटिव्हिटी आहे प्रत्येकामध्ये, ती कुठेतरी मागे पडते असं नाही का वाटत तुला? मागे नक्की पडते, पण रिप्लेस होणार नाही. मी मगाशी पण म्हणलं की AI काही गोष्टी करेल, पण ह्युमन टच कधीच देऊ शकणार नाही. सो मशीन लर्निंगवाला जो एक AI मध्ये प्रकार असतो की हे जे मशीन्स आहेत किंवा हे जे AI आहे हे इव्हॉल्व्ह होत चाललंय. सो 1 वर्षापूर्वीचं ChatGPT आणि आजचं ChatGPT ह्यात बराच फरक आहे. 1 वर्षानंतर आणखी आपण जे इनपुट्स देतोय, किंवा समजा आपण एक लेख लिहिला, आपण हेच एक्झाम्पल घेऊ रायटिंगचं, एक लेख लिहिला आणि त्याच रायटरनी सांगितलं की हा लेख तू चांगला लिहिलास, पण याच्या 2ऱ्या वाक्यामध्ये, 5व्या वाक्यामध्ये, 10व्या वाक्यामध्ये हे कर, ह्या शब्दाच्या ऐवजी हा शब्द वापर, तर ते मशीन ते शिकतंय, तो AI तो शिकतोय आणि पुढच्या वेळी दुसरा रायटर ज्यावेळी लिहायला लागेल त्यावेळी त्याला तो रिवाईज व्हर्जन देईल. सो AI रिवाईज होत चाललाय, AI इव्हॉल्व्ह होत चाललाय, हे मान्य. पण तुम्ही म्हणता ते शेवटी क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता ज्याला आपण म्हणतो, किंवा आपण ज्याला म्हणतो ह्युमन टच, हा रिप्लेस नाही होणार, पूर्णपणे रिप्लेस नाही करू शकणार. कारण शेवटी मेंदू AI शेवटी आपल्याच मेंदूने बनवला आणि एक्झॅक्टली तेच म्हणणार होते की AI असो काही असो, हे कोणीतरी बनवतंय ना, त्याच्यामागे ह्युमन ब्रेनच आहे. तर घाबरण्याची गरज नाही आहे की तुमचे जॉब जाणार आहेत. आय थिंक त्याची मदत घेऊन तुमचा आवाका तुम्ही वाढवू शकता, तुम्ही अजून नवीन स्किलसेट शिकून तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता. बट स्वप्नील, वाय ब्रँडिंग इज इम्पॉर्टंट वेन यू आर ऑन सोशल मीडिया? वाय ब्रँडिंग इज इम्पॉर्टंट? 2 वेनी सांगतो मी ब्रँडिंगच्या. कारण आजकाल बऱ्याच लोकांचं ब्रँड म्हणजे फक्त कंपनी, किंवा ब्रँड म्हणजे प्रॉडक्ट, ब्रँड म्हणजे सर्व्हिस आणि माझी मोठी कंपनी, मोठं ऑफिस असं राहिलेलं नाही. पर्सनल ब्रँडिंग नावाची गोष्ट पण सुरुवात झालेली आहे की मी ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून माझा पण ब्रँड, मी पण इन्फ्लुएन्सर बनतो. आज बरेच कंटेंट क्रिएटर असे आहेत जे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या CEO पेक्षा जास्त कमवत आहेत फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून. ह्यांनी काय केलं, ह्यांनी यांचा पर्सनल ब्रँडच डेव्हलप केला. सो ब्रँड म्हणजे व्यक्ती, ब्रँड म्हणजे प्रॉडक्ट, ब्रँड म्हणजे सर्व्हिस, ब्रँड म्हणजे कंपनी. कुठलाही ब्रँड बनवायचा असेल तर मग परत स्टेप बाय स्टेप तीच प्रोसेस आली की तुम्ही काय चांगलं करू शकता हे ओळखा. म्हणजे तुम्हाला काय चांगलं येतं, तुमचं प्रॉडक्टमध्ये काय वेगळेपण आहे, तुमच्या सर्व्हिसमध्ये काय वेगळेपण आहे, हे. दुसरं माध्यम ओळखा. पहिलं म्हणजे तुम्हाला काय येतं ओळखा, दुसरं माध्यम ओळखा. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर किंवा माध्यममध्ये दुसऱ्या पण गोष्टी येतील. तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट इमेजमध्ये चांगला चालतो, व्हिडिओमध्ये चांगला चालतो, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये चांगला चालतो का टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ब्लॉग लिहून चांगला चालतो, हे ओळखा. हे ओळखल्यानंतर मग तुम्ही लोकांचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. आपण परत परत त्याच गोष्टीवर होतो. कारण लोकांनी तुमचा कंटेंट का बघावा, जेव्हा लाखो लोक एक गोष्ट बघू लाखो गोष्ट अवेलेबल आहेत एका कुठल्या तरी गोष्टीसाठी. शेअर मार्केटचं एक्झाम्पल घेतलं, शेअर मार्केटचे हजारो कंटेंट क्रिएटर अवेलेबल आहेत, तर माझाच व्हिडिओ का बघा. मी USP एक्झॅक्टली. सो USP काय आहे तुमचा, तुम्ही काय लोकांचा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि तो काय युनिक पद्धतीनं सॉल्व्ह करताय हे तुम्ही बघा. आणि मग मगाशी म्हटलं असं प्रॉब्लेम कॅन बी अ मनोरंजन करणं, हा पण असू शकतं. सो डान्स, मिमिक्री, गाणं म्हणणं, हे पण USP म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट, राईट? बरोबर. ते असणं खूप गरजेचं आहे. कारण तू म्हणालास असं की खूप चॅनल्स आहेत, खूप कंटेंट आहे, की माझ्या चॅनलवरती येऊन लोक का बघणार किंवा हा एपिसोड का बघणार, आपला USP काय आहे हे जास्त महत्वाचं वेन इट कम्स टू ब्रँड. बरोबर. सो मग ब्रँड डेव्हलप करण्यासाठी ही गोष्ट लागेल. आणि मग आत्ता आपण जसं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी करणं ठीक आहे. ब्रँड पटकन तयार होऊ शकतो जर तुम्हाला कॉम्पिटिशन फार कमी आहे, की फार लोक नाही आहेत, किंवा तुम्ही इतका सुंदर डान्स करता, युनिक डान्स करता, पटकन ब्रँड बनायला मदत होईल. पण बऱ्याच वेळेला असं असतं की ऑलरेडी इतके कॉम्पिटिटर्स आहेत, मग त्याच्यामध्ये ब्रँड बनायला वेळ लागतो. मग तिथं तुमचं सातत्य येतं, तिथं तुमचं वेगळेपण येतं, ते तुमची क्रिएटिव्हिटी येते. मग सातत्यानं करत राहा, तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा वेगळेपण देत राहा. मग त्याला काही
वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स आहेत. जसं की परत न्यूरो मार्केटिंगकडे थोडं येऊ, की सुरुवात फ्री न करणं. बरेच कंटेंट क्रिएटर आता तसं करतात की एखादा क्लास असेल, योगा क्लास आहे, शेअर मार्केट आहे किंवा डिजिटल मार्केटिंग आहे, 99 रुपयामध्ये, ह्याला क्रॉस सेलिंग अपसेलिंग म्हणतात, की 99 रुपयामध्ये पहिल्यांदा फनेल म्हणजे एक सेल्समध्ये फनेल असतं की अवेअरनेस भरपूर लोकांना गोळा करा 99 रुपये किंवा फ्रीवालं कोर्स देऊन. मग ते आले 1000 लोक आले की त्यातल्या 100 लोकांना म्हणा की आम्ही तुम्हाला 5000 रुपयाची गोष्ट देतोय ज्याच्यामध्ये आमच्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत. त्यातले मग 10 लोक तुमची 20,000 रुपयेवाली गोष्ट घेतील. ह्याला सेल्स फनेल म्हणतात. सो सेल्स फनेल क्रिएट करा की मग पहिल्यांदा फ्री गोष्टी, नवीन असाल ब्रँड ब्रँड नवीन असेल तेव्हा अशा गोष्टी करायला लागतात. फ्री देणं किंवा कमी पैशामध्ये देणं किंवा कमी किंवा अशा गोष्टी करणं. तर ह्या गोष्टींनी तुम्ही डेव्हलप करू शकता. सो ब्रँड डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरणं. आणि परत आता AI च्या ह्याच्यामध्ये तुम्ही AIलाच अशा गोष्टी विचारू शकता की मी काय करू. सो अशा पद्धतीनं तुम्ही AIचा पण फायदा करू शकता आणि ब्रँडसाठी तुम्हाला फायदा नक्की होईल याचा. सो स्वप्नील, खूप छान वाटतंय. मला सुद्धा नवीन गोष्टी नव्याने कळत आहेत आणि आय एम शुअर आपले प्रेक्षक जे बघतायत त्यांना सुद्धा आजचा हा एपिसोड आवडत असेल, कारण तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती व्हिडिओ करून तुमचा ब्रँड जो आहे तो ग्लोबल तुम्ही घेऊन जाऊ शकता. स्वप्नील, मला तुला असं विचारायचं आहे की मुलांना जर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं असेल तर त्याचा काय स्कोप आहे इन नेक्स्ट 5 to 10 years. दुसरा प्रश्न माझा असा आहे की डिजिटल मार्केटिंग जर मला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी कॉलेजेसमध्ये काही कोर्सेस आहेत का, किंवा कॉलेजच्या बाहेर जसे आपण पार्ट टाईम म्हणतो तसे कोर्सेस आहेत का? ॲब्सोल्युटली करिअरला स्कोप फार आहे. ह्याचं कारण आपण जे सुरुवातीला बोललो की डिजिटल मार्केटिंगमध्ये काही प्रकार आहेत. SEO, पेड ॲड्स, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, ह्या सगळ्या एक प्रकाराचे जॉब्स अवेलेबल आहेत. म्हणजे असं डिजिटल मार्केटिंग मॅनेजर असं तर आहेच, पण सोशल मीडिया मॅनेजर, SEO मॅनेजर किंवा SEO स्पेशालिस्ट किंवा ज्याला आपण पेड ॲड म्हणतो, याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात परफॉर्मन्स मार्केटिंग. फेसबुक ॲड, गुगल ॲड, यूट्यूब ॲड्स करणे. तो परफॉर्मन्स मार्केटिंग मॅनेजर, गुगल ॲक्सेंचर सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीत फार मोठ्या पगाराचे जॉब परफॉर्मन्स मार्केटिंगसाठी अवेलेबल आहेत. ईमेल मार्केटर्स. सो वेगवेगळे जॉब्स अवेलेबल आहेत. सो डिजिटल मार्केटिंग म्हणजे माझा जॉब फक्त डिजिटल मार्केटिंग मॅनेजर असा नाही. ह्यामध्ये पण बरेच वेगळे वेगळे जॉब्स अवेलेबल आहेत. हे झालं आपण जॉब. दुसरं, तुमच्या थोड्या एक्सपर्टीज डेव्हलप झाल्या की तुम्ही कन्सल्टंट म्हणून, फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. आज गावामध्ये बसल्या बसल्या माझ्याकडे एक लॅपटॉप आणि इंटरनेट आहे, तर मी माझ्या गावातल्या काही लोकांचे बिझनेसेस छोटे छोटे आहेत त्याचं डिजिटल मार्केटिंग करून देऊ शकतो. सो बऱ्याच वेळेला घरामध्ये पण 10वी-12वीची मुलं पण त्यांच्या घरच्या बिझनेसचं छान फेसबुक ॲड आणि हे करून देतात. सो टेक्निकल नॉलेजची अजिबात गरज नाही डिजिटल मार्केटिंग येण्यासाठी. काही गोष्टी टेक्निकल आहेत पण 90% गोष्टींना टेक्निकल नॉलेजची गरज नाही. सो फ्रीलान्सर म्हणून करिअर होऊ शकतं, जॉब म्हणून करिअर होऊ शकतं, किंवा मग मगाशी आपण जे म्हणलो की तुम्ही स्वतःचा कंटेंट चालू केला, स्वतःचं हे चालू केलं की बऱ्याच वेळेला तुमचं गाव किंवा तुमचं शहर हे पर्यटन शहर आहे. मग तिथं रील बनवणं, तिथल्या गोष्टी हे करणं, तिथली खाद्यसंस्कृती, ह्या गोष्टी जरी तुम्ही करायला लागला छोट्या 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 तुमच्या गावापासून तुमच्या शहरापासून सुरुवात केली तरीही त्यातून व्ह्यूज मिळणं. सो इन्फ्लुएन्सर म्हणून पण करिअर होऊ शकतं. तुम्ही चांगलं बोलता, चांगलं तुम्हाला थोडंसं लिहिता येतं, क्रिएटिव्ह आहात, स्वतःचा पॉडकास्ट, स्वतःचं चॅनल चालू करणं, ह्या गोष्टी आल्या. किंवा मग आणखी एक प्रकार असतो अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, कुणाची तरी वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून विकून देणं. मग ती विकून देणं म्हणजे काय, तुमचा ब्रँड चांगला पॉप्युलर झाला सोशल मीडियावरती, मग तुम्ही ब्रँड इंटिग्रेशन व्हिडिओमध्ये करू शकता की व्हिडिओमध्ये तो प्रोडक्ट दाखवणं, त्याचं नाव घेणं, अशा प्रकारे असू शकतं. किंवा दुसरी एखादी ब्रँड इंटिग्रेशन असते की बऱ्याच वेळेला तुम्ही असे व्हिडिओ बघता की मी हे घड्याळ वापरतोय आणि ह्या घड्याळाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा. सो ॲमेझॉन, फ्लिपकार्टचे ॲफिलिएट प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही दाखवलेली गोष्ट किंवा तुम्ही प्रसारित केलेली प्रॉडक्ट त्याच्यावर क्लिक करून जर घेतली गेली लोकांच्याकडनं, त्याचे 5%, 10%, 20% ऑफिशियली तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट देतं. याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. सो अशी बरीच माध्यमं आहेत. सो करिअर म्हणजे फक्त मी 10 ते 6 नोकरी करतो डिजिटल मार्केटिंगमध्ये असं नाही. तर अशा 5, 6, 7, 8 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि थोड्याशा एक्सपर्टीज डेव्हलप झाल्या मग तुमची ॲड एजन्सी स्वतःची चालू करणं किंवा फ्रीलान्सर म्हणून, कन्सल्टंट म्हणून प्रोजेक्ट करणं, किंवा तुमच्या काही एक्सपर्टीज तयार झाल्या एखाद्या निश पकडून की तुमचे इंस्टाग्रामवर इतकी एक्सपर्टीज तयार झाली की 1 लाख, 2 लाख फॉलोअर तयार झाले,
तुम्हाला कॉलेजेस मधून बोलवतील, छोटे लेक्चर्स घेऊ शकता, लोकांना एज्युकेट करू शकता. Correct. सो असे बरेच करिअरचे Scope माध्यम खूप आहे. अवेलेबल आहेत. आता तुमचा दुसरा प्रश्न की सुरुवात कुठून करू किंवा मला काहीच येत नाही तर मी कुठून शिकू. तर मी स्वतः सजेस्ट करीन की अगदी शून्यपासून काही लाखपर्यंत मोठ्या मोठ्या संस्था पण डिजिटल मार्केटिंग शिकवतात. पण मी पहिल्यांदा फ्री आणि साधे सोपे माध्यमं सांगेन. तर यूट्यूबवरती असे फार चांगले कंटेंट क्रिएटर आपले मित्र मैत्रिणी आहेत, ते फार चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांचे छोटे व्हिडिओपासून मोठ्या व्हिडिओपर्यंत फॉर्मॅट अवेलेबल आहेत. तर अगदीच तुम्ही ठरवलं आणि ChatGPTला विचारलं की मला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, तर मला एक व्यवस्थित सिक्वेन्स दे की पहिला काय शिकू. मग तो कदाचित म्हणेल पहिल्यांदा डिजिटल मार्केटिंगची डेफिनेशन शिक, मग त्याच्यानंतर SEO म्हणजे काय शिक, मग ते ChatGPTवरून पण शिका टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, आणि मग ती एक एक लाईन तुम्ही यूट्यूबला टाकली आणि यूट्यूबला त्याच्यावरचे 4-4, 5-5 व्हिडिओ बघितले, तर एखाद्याने ठरवलंच तर मान खाली घालून 2, 4, 6 महिन्यामध्ये डिजिटल मार्केटिंग यूट्यूबमधनं फ्रीमध्ये शिकता येईल. ओके. आता तुम्हाला सर्टिफिकेशन पाहिजे, तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, Correct. परत फ्रीमधले पहिला सांगतो. स्वयं नावाची भारत सरकारची फार चांगली वेबसाईट आहे, जिथं IIM, पंजाब युनिव्हर्सिटीपासून मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेशन मिळतात. मी माझ्या PhDच्या काळात असे बरेच कोर्सेस केलेले आहेत, ते PhDसाठी कंपल्सरी असतात म्हणून. तर तिथं फक्त डिजिटल नाही, म्हणजे अगदी ग्राफिक डिझायनरपासून व्हिज्युअल इफेक्टपासून ते अगदी मानसशास्त्रापासून कुठल्याही याच्यावर भारत सरकारचा स्वयं नावाची वेबसाईट आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट्स मिळतात. त्याच्या काही एक्झाम्स ऑफलाईन पण द्यायला लागतात. 1,000-1,200 रुपये एक्झामच्या वेळी फी असते. शिकणं फ्री आहे. तुम्हाला एक्झाम द्यायची नाही, सर्टिफिकेट नको असेल तर कुठलाही कोर्स तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता. ही झाली सेकंड वेबसाईट. हे झालं दुसरं. तिसरं मग तुमचे काही छोटे छोटे क्लासेस असतात. तुम्हाला जर बऱ्याच वेळा वाटत असेल काहींचं असतं की ऑनलाईनपेक्षा मी ऑफलाईन समोरासमोर 1-to-1 कम्फर्टेबल आहे, तर तुमच्या गावामध्ये काही चांगले क्लासेस असतील तर ते तुम्ही जॉईन करू शकता. साधारण डिजिटल मार्केटिंग चांगलं शिकण्यासाठी मला असं वाटतं की 45 ते 60 दिवस डिपेंडिंग अपॉन तो कोर्स काय आहे, रोज तास ते सव्वा तास चांगलं शिकवलं गेलं तर कव्हर होऊ शकतं. ऑफकोर्स ह्यासाठी तुमची प्रॅक्टिस पण लागेल. शिकवणं एक गोष्ट आणि ते परत परत करून बघणं, प्रॅक्टिस ही दुसरी गोष्ट. ह्याची सांगड नीट घातली तर 60-70 दिवसामध्ये चांगला सर्टिफिकेशन कोर्स होऊ शकतो. 2-2.5 महिन्यात तुम्ही करू शकता. परत फ्रीमध्ये गुगल ॲड्स अकॅडमी किंवा exceedlms.com नावाची वेबसाईट आहे. थोडं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. थोडाफार इकडं तिकडं फरक असेल स्पेलिंगमध्ये. तर गुगल सर्च ॲड म्हणजे गुगलचे सर्च करताना दिसणार ॲड, त्याला म्हणतात सर्च ॲड. इमेज ॲड, व्हिडिओ ॲड, गुगल माय बिझनेस ज्याला आपण रिव्ह्यूज रेटिंग्स वगैरे देतो, तर ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्री सर्टिफिकेशन अवेलेबल आहेत. ह्यामध्ये गुगलच्या एक्सपर्टचे प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत की तुम्ही हे व्हिडिओ पहिला बघा, मग तुम्ही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा आणि मग ही एक्झाम द्या. एक्झाम फ्री अवेलेबल आहे. याला 80% पासिंग स्कोअर आहे. म्हणजे 100 पैकी 80 पडले की तुम्ही पास होता. तुम्हाला गुगलचं सर्टिफिकेट मिळतं आणि यू कॅन कॉल युअर सेल्फ ॲज अ गुगल सर्टिफाईड प्रोफेशनल. मी 2016 पासून गुगल सर्टिफाईड प्रोफेशनल आहे. ह्याचं फक्त एकच असतं की 80% स्कोअर आहे. अगदी तुम्ही फ्रीली नॉलेज घेऊन ती एक्झाम देऊ शकता. फेल झाला, आज फेल झाला, 24 तासांनी परत एक्झाम देता येते. असं रेस्ट्रिक्शन गुगलने ठेवलेलं नाही. साधं सिम्पल ठेवलं. जास्तीत जास्त लोक गुगल सर्टिफाईड व्हावेत अशी त्यांची हे आहे. मेटाचं म्हणजे ज्याला फेसबुकला हल्ली मेटा म्हणतात, सो मेटाचं ब्लू प्रिंट नावाचं सर्टिफिकेशन आहे. ती 2-3 हजार रुपये त्याची फीज आहे. असे खूप सर्टिफिकेट्स आहेत. काही चांगल्या कंपन्या, IT कंपन्यांचे पोर्टल्स आहेत जिथं फ्रीमध्ये तुम्ही हे करू शकता. आणि मग नावाजलेल्या संस्था भारतातल्या मोठे मोठे MBA कॉलेजेस, ह्याच्यामध्ये आजकाल काही युनिव्हर्सिटीजनी MBA हा सब्जेक्ट 100 मार्काचा 3rd सेमिस्टर 4th सेमिस्टरला इन्क्लूड केलेला आहे MBA मध्ये. काही कॉलेजेसनी MBA इन डिजिटल मार्केटिंग असं पण केलेलं आहे. तर तुमच्या सोयीने तुम्ही आत्ता वयाच्या कुठल्या टप्प्यात आहे, तुम्ही आत्ता वयाच्या अगदी 18, 19, 20 आणि MBA करणारच आहे अशा टप्प्यात असाल तर AI आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये MBA करायला हरकत नाही. पण तुमचं वय आत्ता 40-45 आहे, तुम्ही ब्रँडिंग PR मध्ये करिअर केलेलं आहे, जुन्या ट्रेडिशनल मीडियामध्ये करिअर केलं आणि आता तुम्हाला वयाच्या 45व्या वर्षी डिजिटल मीडियामध्ये यायचं आहे, तर मग ह्यातलं कुठलंही दुसरं फ्री पेड माध्यम वापरून एखादा मेंटॉर शोधून डिजिटल मार्केटिंग करू शकता. सो तुम्ही तुमच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर आहे ह्या हिशोबानं किंवा काय परवडतं आहे. आपल्याला काही लोकांना 2,000 रुपये घालणं ही आत्ता परवडणारं नाही आहे, तर फ्रीमध्येही अवेलेबल आहे. आणि मी ते सजेस्ट करेन की यूट्यूबवर अगदीच तुमच्या माझ्यासारखे चांगले कंटेंट क्रिएटर मनापासून शेअर करणारे नॉलेज असतील तर त्यांच्याकडून शिकायला हरकत नाही. आणि डिजिटल मार्केटिंग नाही, कुठलीही गोष्ट शिकायला
हरकत नाही युट्यूबवरती, असं मला वाटतं. तू डिजिटल मार्केटिंगमध्ये PhD केली, मग तुला का PhD करावीशी वाटली डिजिटल मार्केटिंगमध्ये? म्हणजे तुला ती दूरदृष्टी होती का? 2021 आहे 21ला ऍडमिशन घेतली. हां, मग तेव्हा काही दूरदृष्टी होती का? मी का विचारते, म्हणजे हा पॉडकास्ट जे स्टुडंट्स किंवा जी यंग जनरेशन बघणार आहे त्यांना ती दूरदृष्टी ठेवणं गरजेचं आहे का? त्याचा उद्देश आहे सो खरं सांगायचं तर मी 2013-14ला डिजिटल मार्केटिंगचा वापर चालू केला. मी जिकडे जॉब करत होतो तिकडे ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. त्यामुळं PhDचा निर्णय फार ओघाने झाला. पण 2014-15ला कुठेतरी अंदाज येत गेला की यूट्यूब नुकतंच चालू झालं होतं. यूट्यूब चालू झालं होतं पण ते बिझनेससाठी वापर होत नव्हता, एंटरटेनमेंट गाणी बघणं यासाठी होतं. फेसबुक त्यावेळी फेसबुक ॲड चालू केल्या होत्या. SEO नावाची कॉन्सेप्ट बऱ्यापैकी प्रचलित झाली होती. सो त्यावेळी हे लक्षात येत होतं की डिजिटल वाढणार आहे. ह्याचा वापर कधी वाढला? ज्यावेळी जिओ 2016मध्ये इंटरनेट 2 GB 3 GB फ्री मिळायला लागलं. तिथून पुढं ह्याची वाढ चालू झाली की 3G 4G 5G येत गेलं. आणि मग कोविडमध्ये मी हेल्थकेअर इंडस्ट्रीशी बिलॉंग करतो. माझ्या नोकरीच्या कारकिर्दीतील जवळजवळ 70-80% नोकरी मी हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. तर यामध्ये कोविडमध्ये एक चेंज बघायला मिळाला की ज्यावेळी लोक घरी होती आणि कोविड होता त्यावेळी हेल्थकेअरमध्ये व्हिडिओज आणि डॉक्टरांचे व्हिडिओज काही बनवायला सुरुवात केली आणि तो फॉर्मॅट फार चालायला लागला आणि तो आवडायला लागला. घरात बसून लोकांनी हेल्थकेअरवरचे व्हिडिओ बघितले आणि त्यावेळी सगळेच कंटेंट क्रिएटर, सो त्यावेळी डिजिटल मार्केटिंग घरी बसलेल्या लोकांनी वेगवेगळे कोर्सेस करायला चालू केले. त्यावेळी मी काही व्हिडिओज अपलोड केले स्वतःचे पण. मी तसा व्हॉइस आर्टिस्ट आणि मिमिक आर्टिस्ट आहे, तर मी 2016-17ला काही चॅनल तसे पण करून. सो मी 2-3 चॅनल मी स्वतः ट्राय केले. सो ह्या सगळ्यात मग कुठंतरी मला वाटलं की डिजिटल मार्केटिंगचं दूरदृष्टी म्हणणार नाही पण फ्लोमध्ये कळत गेलं की हे फ्युचर आहे आणि ह्यात आणखी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग मी समहाऊ अकॅडमिक्स म्हणजे गेस्ट लेक्चरर म्हणून बरेच वर्ष काही युनिव्हर्सिटी काही कॉलेजशी अटॅच आहे आणि मला मुलांशी संवाद साधायला फार आवडतं किंवा मला पर्सनली मी डिजिटल असलो तरी ऑनलाईनपेक्षा 1-to-1 लेक्चर्स फार आवडतात. सो ह्या सगळ्याच्या माध्यमातून मग PhD हे कुठंतरी डोक्यात आलं. एंट्रन्स देऊन बघू म्हणून एंट्रन्स दिली आणि मग एंट्रन्स दिल्यावर चांगले गाईड आणि चांगलं एक पाथ मिळाला. मी डिजिटल मार्केटिंग हाच विषय निवडला कारण मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नॉलेज होतं. सो PhD करताना थोडासा त्याचा फायदा होईल हे कुठंतरी डोक्यात होतं. आणि PhD करताना काही रिसर्च पेपर लिहिताना काही गोष्टी करताना फार नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सो मगाशी आपण ज्या रंगांचं मानसशास्त्र बोललो ह्या गोष्टी त्या अभ्यासातनं आलेल्या गोष्टी आहेत. किंवा मग हे सगळं करताना त्याच काळामध्ये AI आलं. सो काही रिसर्च पेपर AI वर पब्लिश करताना AIचा अभ्यास. सो माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी पण जॉबमध्ये असेल किंवा जॉबमध्ये नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी PhD कामाला आली. सो दूरदृष्टी म्हणण्यापेक्षा स्वतःला अपग्रेड करण्यासाठी म्हणून मी जास्त केली. त्याचा टीचिंगमध्ये फायदा झाला, त्याचा जॉबमध्ये फायदा झाला, स्वतः ॲज अ पर्सन म्हणून इव्हॉल्व्ह होण्यात फायदा झाला. सो तुम्ही म्हणजे PhD असो किंवा कुठलंही हायर एज्युकेशन असो, कुठलाही हे असो, तर आजकालच्या जमान्यामध्ये शिकत राहा हा फंडा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असला तरी शिकत राहिलं पाहिजे. कन्सिस्टन्सी पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे. दर 3 वर्षांनी गोष्टी 4 वर्षांनी चेंज होणार आहेत. फेसबुक जसं 5 वर्षापूर्वी दिसायचं तसं आत्ता दिसत नाही. ऑर्कुट नावाची एक गोष्ट अगदी आपण 2009-10ला बघितली. मग फेसबुक आलं, मग इंस्टाग्राम आलं. आजकालची मुलं इन्स्टापेक्षा पण स्नॅपचॅटवर आहेत. टिकटॉक इंडियामध्ये आलं, बॅन झालं. सो प्लॅटफॉर्म बदलत राहतील. नवीन येणारे प्लॅटफॉर्म शिकले पाहिजेत, नवीन येणाऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मग ते PhD किंवा MBA म्हणून शिका किंवा तुमच्यासाठी म्हणून शिका, पण शिकत राहा. व्हॉट्स नेक्स्ट म्हणजे जसं तुम्हाला ऑर्कुट, मग फेसबुक, मग व्हॉट्स नेक्स्ट मी तुम्हाला ऑर्कुट, फेसबुक किंवा डिजिटल माध्यमातून सांगणार नाही. मी AIच्या माध्यमातून सांगतो. आपण ना काही वर्षापूर्वी काही मूवीज बघायचं बघा की बॉन्ड किंवा मिशन इम्पॉसिबलच्या मूवीमध्ये एखादा गॉगल घातला तर कळायचं की हे कुठं आहे, यामध्ये काय आहे. तर दिस इज गुगल ग्लास नावाची कॉन्सेप्ट आहे. सो दिस इज हे किंवा नॅनोबॉट्स नावाची कॉन्सेप्ट आहे की इंजेक्शनने आपल्या शरीरामध्ये काही बॉट सोडले जातील, त्याचा एक बॉट हृदयावर जाऊन बसेल आणि मग तो तुमचा येणारा हार्ट अटॅक वगैरे फार आधी प्रेडिक्ट करू शकेल. आत्ता MRI, CT स्कॅन ह्या मशीनमध्ये AIचा वापर करू शकतो. काही रोबोटिक सर्जरीमध्ये AIचा वापर होतोय, हेल्थकेअरमध्ये आहे. किंवा ही वेळ फार दूर नाही की
तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे आणि त्याचे फार फुटेजेस तुमच्याकडे अवेलेबल, हे सगळं मूवीमध्ये आपण बघितलेलं आहे, सायफाय मूवीजमध्ये, की मग ती पर्सनॅलिटी, त्याचं सगळं बोलणं ढब सगळी ती रेकॉर्ड झालेली आहे. आणि मग मोनोग्राम नावाचे कॉन्सेप्ट, की आपण इथं बसून आपल्यातली एखादी गेलेली व्यक्ती तिथं बसून कन्व्हर्सेशन करते, अशा प्रकारच्या गोष्टी फार लांब नाहीत. आपण उडणाऱ्या कार आणि ह्या गोष्टी बघतोय. सो AI मुळे सोशल मीडियाच्या पण पेक्षा फार पुढे बघायचा प्रयत्न केला तर फार वेळ लागणार नाही. आपण UPI म्हणजे डिजिटलचा थोडासा वेगळा आपण हे करू, की डिजिटल माध्यम म्हणू, याला डिजिटल मार्केटिंग नको. कुणी विचार केला होता 15-20 वर्षापूर्वी एखादी भाजी घेताना ₹10 असे ऑनलाईन पाठवले जाऊ शकतील आणि भारत आता जगामध्ये UPI मध्ये सगळ्यात पुढे. तर अशा टेक्नॉलॉजी बऱ्याच येतील. सो टेक्नॉलॉजीशी अडॅप्ट होत राहणं आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला राहायला लागेल. म्हणजे आय थिंक मेडिकलमध्ये जास्त यायचा फायदा होईल. कारण मी एक आत्ता परवा व्हिडिओ बघत होते, चायनामध्ये का कुठेतरी, तुम्ही जस्ट तिथे जायचं, तुमचं नाव द्यायचं, ते वरती पूर्ण वायरिंग झालेली आहे, ते जातं तिथे तुमचं रिपोर्ट घेतं आणि मग ते बॉट सर्कस काहीतरी होतं, ते फिरून तुमच्याकडून तुम्हाला रिपोर्ट मिळतो सुद्धा तुमच्या फोनमध्ये. सो त्याचा आय थिंक मेडिकल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त फायदा होणार आहे. दॅट्स इंटरेस्टिंग. स्वप्नील, सोशल मीडियावर जर तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल, 3 टिप्स काय आहेत? सगळ्यात पहिला अगदी बेसिक टिप, सुरुवात करा. म्हणजे बरेच जण ना घाबरतात की मला ते इंस्टाग्राम नाही पटत किंवा मला आवडत नाही. आता तो चॉईस राहिलेला नाही. मी फेसबुक वर्षानुवर्ष वापरते पण इन्स्टा काय कळत नाही. सो ज्यांनी सुरुवातच केलेली नाही, सुरुवात करा. बरं, प्लॅटफॉर्मवर आहे तुम्ही, पण ते व्हिडिओ मला नाही जमत, सुरुवात करा. मग ते मोबाईल घेऊन करा, बेसिक जसं जमते तसं एडिट करा. सो भारतातले काही पॉप्युलर युट्यूबर जे आता भारतात नंबर 1ला आहेत, ज्यांचे सबस्क्रायबर्स भारतात 1 नंबरला आहेत, ह्यांचे काही व्हिडिओ, मी नाव घेत नाही पण काही व्हिडिओ तुम्ही जुने बघितले तर अगदी मागं तिजोरी आहे, कपडे टांगलेत, असे वाले लावून अशी सुरुवात केलेली आहे. आणि मग ते आज भारतातले. सो त्यांनी 5-7-8 वर्ष बेसिक फोन, मग आयफोन, मग थोडंसं आणि कॅमेरा. सो पहिली गोष्ट सुरुवात करा. दुसरं सातत्य, जे आपण मगाशी म्हणलो की कंटिन्युअसली करत राहणं आणि तुम्हाला काय येत आहे ते चांगल्या पद्धतीनं ते देत राहा. आणि तिसरं म्हणजे हे सगळं झालं की एक लेवल अप नेण्यासाठी मग तुम्ही डिजिटलच्या चांगल्या माध्यमांचा किंवा डिजिटल मार्केटिंगच्या एक लेवल अप माध्यम, ज्याला आपण परफॉर्मन्स मार्केटिंग, पेड ॲड्स म्हणतो, त्याचा वापर करू शकता की मास ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं. तुम्ही सगळं करून झालं आहे ऑर्गॅनिकली वगैरे. आता तुमचा बिझनेस आहे तो तुम्हाला गुजरातमध्ये पोहोचवायचा आहे, महाराष्ट्रभर, जगात पोहोचायचा आहे. सर मग काही पेड ॲडचे टूल्स वापरून, जे ही फार सोपे आहेत तसे शिकायला, फेसबुक ॲड असेल, गुगल ॲड असेल, किंवा आपण ज्या काही ॲड बघतो ज्या स्किप करायच्या असतात, नॉन स्किप करायच्या असतात. सो अशा काही गोष्टी वापरून जे आपण थोडंसं ॲडव्हान्स पार्ट म्हणून डिजिटल मार्केटिंगचा, त्या गोष्टी करून मग तुम्ही वाढवू शकता. सो पहिल्यांदा सुरुवात करा, फ्रीवाली माध्यमं वापरा आणि मग बिझनेस मॉडेल्स किंवा पेडवाली माध्यम वापरा. ह्या 3 टिप्स मी सांगू इच्छितो की ज्यांनी सोशल मीडियामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने बिझनेस तुमचा ग्रो करता येईल. सो स्वप्नील, असं एक ट्रेंड आहे की मी यूट्यूबर झाले, माझे व्हिडिओज व्हायरल झाले, मला व्ह्यूज आले, माझ्या बँकेमध्ये धडाधड पैसे यायला लागले. हे कॉन्सेप्ट आहे, किती तथ्य आहे याच्यामध्ये? कारण लोकांना असं वाटतं की यूट्यूबर झाले म्हणजे पैसे आले, पण ते तसं नाही आहे. त्याच्या मागे खूप एक मेहनत आहे, स्टोरी आहे. तर मग नोकरी सोडून आजकाल सर्रास लोक यूट्यूबमध्ये इन्व्हेस्ट करतायत. तर या बाबतीत मला जाणून घ्यायला आवडेल की यूट्यूबर व्हायचं असेल तर एकतर काय करायला पाहिजे आणि किती तथ्य आहे, व्ह्यूज, पैसे, बँक बॅलन्स, आय वॉन्ट टू नो. सो ह्याच्यामध्ये एक गोष्ट गैरसमज म्हणू आपण, तो दूर करायचा मला, की व्ह्यूज म्हणून पैसे मिळत नाहीत, फक्त व्ह्यूज झाले नाही. फॉर एक्झाम्पल, मी हा चॅनल चालू केलं आणि माझा पहिलाच व्हिडिओ आजच 1 लाख व्ह्यूज आले, तर मला लगेच आज 1 लाखाचे जे काही पैसे असतील ते मिळत नाही. पैसे त्यावेळी मिळतात ज्यावेळी तुमच्या व्हिडिओवर ॲड दिसते. जो प्लॅटफॉर्म आहे, फेसबुक किंवा आता मेटा, इन्स्टानी पण मॉनिटायझेशन चालू केलं आहे. या कॉन्सेप्टला म्हणतात मॉनिटायझेशन, किंवा यूट्यूबमध्ये याचं नाव आहे यूट्यूब पार्टनर प्रोग्राम. तर मॉनिटायझेशन च्या काही अटी असतात. तर पहिली गोष्ट मी परत क्लिअर करतो की ॲड दिसल्याशिवाय पैसे मिळत नाही. सो कुठलाही प्लॅटफॉर्म, फेसबुक, मेटा, इन्स्टा, पदरचे पैसे देत नाही की तुम्ही कंटेंट केला म्हणून पैसे देत नाही. समजा जिलेट, जेम्स, कॅडबरीज अशा कोणीतरी तुमच्या, झोमॅटो, यांनी तुमच्या व्हिडिओवर ॲड दाखवली, की त्यांनी त्यांची ॲड करताना, आपण मग अशी परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणतो, त्यांनी ते चालू केलं आणि म्हणले की यूट्यूबवर योगाच्या व्हिडिओजवरती आमच्या या मॅटची ॲड दाखवा. अशा एका कंपनीने मॅटची ॲड केली. त्यांनी सांगितलं की बाबा 30 पैशाला 1 व्ह्यू, असं माझं आत्ता द्यायची तयारी आहे. त्यातले अर्धे टू बी प्रिसाईज 55-45% म्हणजे 50% पार्टनर
प्लॅटफॉर्म आपल्याकडे ठेवतो आणि 50% कंटेंट क्रिएटरला देतो. कारण त्याचं म्हणणं असतं प्लॅटफॉर्मचं की प्लॅटफॉर्म म्हणजे तरी काय आहे, तुमच्या माझ्यासारखे कंटेंट क्रिएटर त्यांच्यामुळे तो प्लॅटफॉर्म चाललाय, त्यांना 50%, आपल्याला 50%. सो व्ह्यूजनी पैसे मिळत नाहीत. ॲड दिसली तुमच्या व्हिडिओवर तर पैसे मिळतात, त्यात पण बऱ्याचदा आपण स्किप करतो 5 सेकंदाच्या आधी, मग नाही पैसे मिळत, कारण स्किप झाला तर ब्रँडला फायदा होत नाही त्याचा. मग काही नॉन स्किपेबल ॲड असतात, तर हे सगळी गणितं जुळून यायला लागतात, पहिली गोष्ट. दुसरं अटी काय असतात, तर यूट्यूबला पर्टिक्युलरली असं आहे की तुमचे 1000 सबस्क्रायबर, काही काळापूर्वी 100 सबस्क्रायबरची पण अट होती, पण त्या अटी बदलत राहतात. काही काळापूर्वी 10,000 व्ह्यूजची अट होती, आता 4,000 तासांची अट आहे. सो 4,000 तास म्हणजे 2,40,000 मिनिटं तुमची चॅनल बघितलं पाहिजे. सो अशा काही अटी पूर्ण केल्या की तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजे मॉनिटायझेशनला इलिजिबल होता. आणि मग तुम्ही इलिजिबल झाला की मग तुमच्या व्हिडिओवर तुम्ही ते ॲड दाखवायला परवानगी येतात, मग व्हिडिओला ॲड दिसतात, त्या स्किप न करता बघितल्या जातात. मग यूट्यूबच्या खात्यामध्ये ते ॲडव्हर्टायझरकडनं पैसे येतात, मग त्याच्या काही पैसे आपल्याला मिळतात. तेही पैसे मला आज गरज आहे म्हणून रोजच्या रोज काढतो असं नसतं. $100 झाले की मग तुमच्या $10 झाल्यावर मग तुमचं डिटेल मागितलं जातं, तुमचं बँक अकाउंट द्या, IFSC कोड द्या, तुमच्या पॅन डिटेल्स हे द्या. मग $100 झाल्यावर त्याचे जे काही तुमच्या देशाच्या नियमाप्रमाणे टॅक्स कट होऊन ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. सो त्या लेवलला तुम्ही पोहोचला तर नक्कीच यूट्यूबमधनं यूट्यूब पेक्षा कंटेंट क्रिएशनमधनं पैसे मिळू शकतात. पण मग अगदी सुरुवातीपासून मिळतात आणि पहिल्या व्ह्यूपासून मिळतात असं नाही. आणि आता मेटा इन्स्टाने पण चालू केलं आहे. किंवा काही दुसऱ्या गोष्टी आहेत जसं की सबस्क्रिप्शन मॉडेल, पेड सबस्क्रिप्शन. तर व्ह्यूज म्हणजे यूट्यूबमधनं ॲडव्हर्टाईजमधनं किंवा ह्यातनं पैसे मिळणे गोष्ट झाली. काही पेड सबस्क्रिप्शन नावाचे पण मॉडेल्स आले आहेत की 129, 299 की मी शेअर मार्केटचे टिप्स देतो, फ्री व्ह्युअर्ससाठी हे फ्री, पण माझा पेड सबस्क्रिप्शन घ्या, मी तिकडे 4 व्हिडिओ एक्स्ट्रा अपलोड करतो, ते फक्त त्या पेड सबस्क्रायबरना दिसतील, त्यातून पैसे मिळवणं. सो तुम्ही जेवढं चांगले कंटेंट क्रिएटर व्हाल मग तुम्हाला बरेच वेज मिळत जातात आणि मग त्यातून तुम्हाला ब्रँड कोलॅब्स येतील, ब्रँड इंटिग्रेशन्स येतील. म्हणजे लोक तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये कंटेंटमध्ये स्वतःला बिझनेस दाखवण्यासाठी तुम्हाला पैसे पे करायला तयार होईल. सो फक्त ह्याच्या माध्यमातून पैशांचा विचार करू नका, चांगला कंटेंट देत राहा. तुम्हाला गेस्ट लेक्चरला बोलवतील, तुम्हाला कोणीतरी कॉन्फरन्सला बोलवेल, तिथून पैसे मिळतील. सो कुठूनही पैसे मिळू शकतात. सो फक्त यूट्यूबच्या व्ह्यूजमधनं पैसे ह्यात अडकू नका. यूट्यूब व्ह्यूज, ब्रँड कोलॅबरेशन, ब्रँड इंटिग्रेशन, लेक्चर्स, कॉन्फरन्सेस, या सगळ्या माध्यमांचा विचार करा, ब्रँड इंटिग्रेशन. सो कंटेंट चांगला द्या, पैसा ओघानं येईल. त्याच्या मागं लागू नका की पहिल्या दिवशी हे एम नको की मी यूट्यूबर बनतो आणि पैसा कमवायला चालू करतो म्हणून यूट्यूबर बनू नका. ओघानं गोष्टी येत राहतील, त्या फ्लोमध्ये येतील आणि त्या हिशोबाने तुम्ही कंटेंट क्रिएट करा. सो ॲज अ यूट्यूबर मी करिअर करू शकते. नक्कीच. सो तुम्हीच नाही मॅडम, म्हणजे कुणीही करिअर करू शकतो आपण असं म्हणू. आपली गावातले भाऊ बहीण ताईपासून कुठेही म्हणजे अगदी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत आज एक कॅमेरा इंटरनेटवर कुणीही कंटेंट क्रिएटर होऊ शकतो. तुमची इच्छा पाहिजे आणि अपग्रेड करायला पाहिजे आणि पॅशन असलं पाहिजे आणि कुछ कर दिखाना है, वो जज्बा अंदर चाहिए. Absolutely. सो स्वप्नील, थँक्यू सो मच. तू वेळात वेळ काढून थेट पुण्याहून मुंबईला आलेला आहेस आणि हे माझं रोड ओपनर हील युअर सोलचं बाथ सॉल्ट आहे. एक छोटंसं खूप टोकन, बिकॉज हील युअर सोलचे प्रोडक्टसुद्धा आहेत जे मी स्वतः बनवते आणि त्याचे बेनिफिट्स तर तू जेव्हा जाशील माझ्या इन्स्टा पेजवर तुला कळेलच. ते वापरायची पद्धत मी तुला सांगेनच. पण थँक्यू सो मच. आणि आय एम शुअर आजचा हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, कारण खूप इन्फॉर्मेटिव्ह एपिसोड झाला आहे स्वप्नील. कारण आमच्यासारखे जे असतात, मी तर आता नवीनच सुरू केलं आहे माझा चॅनल, पण ज्या आपल्या बहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत किंवा यंग मुलं आहेत किंवा आता एक 50-55 कॅटेगरीचा पण एक ग्रुप आला ज्यांना काहीतरी करायचं आहे, रिटायरमेंट झाली आहे, तर त्यांच्यासाठी तुम्हाला जर यूट्यूबर व्हायचं असेल, सोशल मीडियावर यायचं असेल, इन्फ्लुएन्सर व्हायचं असेल किंवा स्वतःचा यूट्यूब सुरू करायचा असेल, स्वतःचा घरातला आपल्या एरियातला लोकल बिझनेस जर तुम्हाला ग्लोबल घेऊन जायचा असेल, तर हा एपिसोड तुम्ही तुमच्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा. कारण या एपिसोडमध्ये भरभरून स्वप्नीलने त्याच्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही कुठे शिकू शकता, हे कोर्सेस कुठे अवेलेबल आहेत, हे सगळ्या एपिसोडमध्ये आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. कारण तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला एन्करेजमेंट मिळते आणि असे वेगवेगळे इंटेलिजंट गेस्ट मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहणारच आहे. माझा हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे.
चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे आणि भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्यायचा आहे. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.